ओके सर, प्लीज स्टार्ट. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण डीपीएसपीच कंप्लीट केलेलं होतं आणि त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज सुद्धा पाहिलेल्या होत्या. पण ठीक आहे, शेवटची वेळेअभावी थोडं फंडामेंटल ड्युटीज आपण खूप फास्ट कव्हर केलेल्या होत्या. ठीक आहे, तर पण आजचं लेक्चर सुरुवात करत असताना मी फेडरलिझम या टॉपिक मधनं करत आहे. आय विल कम्प्लीट द फेडरलिझम फर्स्ट, संघराज्य व्यवस्था. आणि फेडरलिझम संपल्याच्या नंतर जो उर्वरित थोडाफार जो वेळ आज शिल्लक असेल त्या शिल्लक वेळेमध्ये मी तुमचं फंडामेंटल ड्युटीज परत एकदा थोडं रिवाइज करणार आहे. कारण की 4-5 काही महत्वाचे मुद्दे काल ह्या फंडामेंटल ड्युटीज मध्ये सांगायचे होते, पण वेळेअभावी मला ते सांगता आले नव्हते. तर मित्रांनो, सुरुवात आपण फेडरलिझम पासून करूयात आणि त्यानंतर आपण फंडामेंटल ड्युटीज हा टॉपिक कंप्लीट करूयात. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करत आहोत. ठीक आहे, फेडरलिझम. ठीक आहे, फेडरलिझम संघराज्य व्यवस्था. फेडरलिझम संघराज्य व्यवस्था. आणि एक थोडंसं त्या अगोदर मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो आणि नंतरच आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करू. ठीक आहे, तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलेलं असेल की आपण जेव्हा संविधान असेल किंवा कुठलीही राज्यसंस्था असेल, संविधान असेल किंवा राज्यसंस्था असेल, तर संविधानाने काय केलेलं असते, राज्यसंस्थेला जे काही अधिकार आहेत, ठीक आहे, त्या अधिकारांची आखणी करून गेलेली असते. ठीक आहे, आणि या संदर्भात आपल्याला 2 शब्द हे वारंवार तुमच्या ऐकण्यामध्ये वाचण्यामध्ये येतील. एक आहे सेपरेशन ऑफ पॉवर, सेपरेशन ऑफ पॉवर. ठीक आहे, आणि दुसरा आहे डिव्हिजन ऑफ पॉवर. लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये जर विचार केला सेपरेशन आणि डिव्हिजन ह्या शब्दाचा, ठीक आहे, लिटरली जो अर्थ आहे तो सारखाच येईल, डिव्हिजन आणि सेपरेशन. पण जेव्हा आपण पॉलिटिकल सायन्स साठी वापरतो, इव्हन पॉलिटिकल सायन्स मध्ये सुद्धा मी सेपरेशन आणि डिव्हिजन ऑफ पॉवर हे काही वेळेला हे समानार्थी शब्दाने वापरले जातात. पण मी पर्टिक्युलरली जेव्हा भारतीय संविधानाच्या बाबतीत बोलेल तेव्हा इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत ह्या दोन्हीही शब्द आणि त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत, लक्षात घ्या. सेपरेशन ऑफ पॉवर आणि डिव्हिजन ऑफ पॉवर. ठीक आहे, आता परत एकदा सांगतो तुम्हाला, कुठलीही स्टेट असेल किंवा राज्यसंस्था असेल, स्टेट असेल किंवा राज्यसंस्था असेल, ठीक आहे, ह्या स्टेट किंवा राज्यसंस्थेचे जे अधिकार आहेत, अधिकार विभागून कोणी दिलेले आहेत, भारतीय संविधानाने, कॉन्स्टिट्यूशनने ते अधिकार विभागणी केलेली आहे. ठीक आहे, मग ह्या अधिकारांची विभागणी कशी आहे? ह्या अधिकारांची विभागणी होरिझॉन्टल सुद्धा आहे, होरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. ठीक आहे, हे जे अधिकार आहेत हे होरिझॉन्टली डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि नंतर त्याचं व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, आता तुम्ही एमपीएससीची तयारी करणारे मुलं आहात, मग तुम्हाला हे समांतर आरक्षण हा शब्द तुमच्या कानावर आलेलाच असेल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा 100 सीट्स आहेत समजायचं आणि वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार त्यांचं डिव्हिजन केलं जातं. ठीक आहे, मग काही एससी समुदायासाठी, एसटी समुदायासाठी, ओबीसी समुदायासाठी असे जे सीट्सचं डिव्हिजन केलं जातं, याला म्हटलं जातं व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, याला म्हटलं जातं व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, आणि त्या समुदायामध्ये परत महिलांसाठी रिझर्वेशन आहे, त्या समुदायामध्ये परत आणखीन फिजिकली हँडिकॅपसाठी सुद्धा जे रिझर्वेशन आहे त्याला म्हटलं जातं होरिझॉन्टल. ठीक आहे, हेच फक्त होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ही लेवल समजावण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देत आहे की व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन आणि होरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, त्याच पद्धतीने एक फायनान्स कमिशन नावाची आपल्याकडे एक महत्वाची संविधानिक संस्था आहे. मग या फायनान्स कमिशनचं काम काय आहे की सेंटरकडे होणारा जो टॅक्सच्या स्वरूपातून जो पैसा आहे तो पैसा राज्यांमध्ये विभागणं. ठीक आहे, मग पहिल्यांदा ते फायनान्स कमिशन काय करतं? फायनान्स कमिशन सांगतं की सेंटर नेमका किती फंड राज्यांना डिवाइड करणार आहे. ठीक आहे, म्हणजे सेंटरकडे समजा जर 100 रुपये आले असतील, त्या 100 रुपयापैकी किती पैसा हा राज्यांना डिवाइड केला जाईल, मग सेंटरकडून तो राज्याला येतो, म्हणजे खाली येतो, त्याला काय म्हणतो आपण? व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, आलं लक्षात? त्याला काय म्हणतो आपण? व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्रोसीड्स ऑफ द टॅक्स. आणि त्यानंतर काय केलं जातं? राज्याला समजा 100 पैकी ठरवलेलं आहे केंद्राने की राज्यांचा वाटा हा 45 रुपयाचा असेल. ठीक आहे, पण मग आता ते 45 रुपये वेगवेगळ्या राज्यांमध्ये डिवाइड करणं आवश्यक आहे. मग सगळे राज्य काय आहेत? एका स्तरावरती आहेत. मग ते झालं होरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्रोसीड्स ऑफ द टॅक्स. होरिझॉन्टल म्हणजे काय म्हणतो आपण? एकाच पातळीवरती. व्हर्टिकल म्हणजे काय म्हणायचं? वरतून खाली. ठीक आहे, म्हणजेच काय, फायनान्स कमिशन जेव्हा फंड्स देतं अगोदर सांगतं की कितीतरी एक 40%, 42% एवढी रक्कम केंद्राने कुणाला द्यावी? राज्यांना द्यावी. ठीक आहे, आणि त्याला म्हटलं जातं व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन. आणि त्यानंतर होरिझॉन्टल म्हणजे राज्यांमध्ये आता त्या टॅक्सचा त्या ठिकाणी डिव्हिजन कसं केलं जावं
याला म्हटलं जातं व्होरिझॉन्टल. ठीक आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीतलं सुद्धा सांगितलं की जर 100 सीट्स असतील त्या वेगवेगळ्या कम्युनिटीजमध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट करणं, याला खरं तर काय म्हटलं जातं, व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं या ठिकाणी. आणि त्या कम्युनिटीमध्ये परत काय केलं जातं, एक व्होरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन असतं. ठीक आहे. हे फक्त व्हर्टिकल आणि व्होरिझॉन्टल ही काय नेमकी कन्सेप्ट आहे हे. आता लक्षात घ्या, सेपरेशन ऑफ पॉवरच्या बाबतीत मी तुम्हाला काय म्हटलं आहे, इट इज व्होरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. आणि आपण सेपरेशन ऑफ पॉवर थेरी गिव्हन बाय द मॉन्टेस्क्यू याचा कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी थोडासा अभ्यास केलेला आहे. मग हे सेपरेशन ऑफ पॉवर तत्व काय सांगतं, की जे काही अधिकार आहेत राज्य संस्थेचे, ते अधिकार काय केलेले आहेत किंवा कुठल्याही शासन व्यवस्थेचे अधिकार काय केलेले आहेत, 3 शासनाच्या अंगामध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिलं आहे लेजिस्लेचर, कायदे मंडळ. ठीक आहे. दुसरं आहे कार्यकारी मंडळ म्हणजेच एक्झिक्युटिव्ह. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे ज्युडिशियरी. याला म्हटलं जातं सेपरेशन ऑफ पॉवर. आणि याच्यामध्ये पॉवर कशी सेपरेट केलेली आहे तर व्होरिझॉन्टल, म्हणजे काही अधिकार लेजिस्लेचरकडे आहेत, काय आहेत, कायदा बनवण्याचे. त्याच पद्धतीने एक्झिक्युटिव्हकडे काय आहेत, त्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत. आणि ज्युडिशियरीचे अधिकार काय आहेत तर ते कायद्यानुसार अंमलबजावणी होते का नाही हे चेक करण्याचे अधिकार त्या ठिकाणी ज्युडिशियरीला आहे. त्याच पद्धतीने ज्युडिशियरी संविधानाचं इंटरप्रिटेशन सुद्धा करते. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ह्या ज्या कक्षा ज्या आहेत, ह्या कक्षा कोणी राखून दिलेल्या आहेत, संविधानाने दिलेल्या आहेत. मग संविधानाने पहिले काय केलेलं आहे, सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे व्होरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर केलेलं आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, भारतीय संविधानाने हे सेंटर्स ऑफ द पॉवर जे आहेत ते फक्त एकच केलेलं नाही. भारतीय संविधानानुसार सेंटर्स ऑफ द पॉवर खरं तर 2 आहेत. आणि आज मला म्हणावं लागेल 73व्या घटना दुरुस्तीनंतर सेंटर ऑफ पॉवर आता 3 झालेले आहेत. ठीक आहे. आता माझ्या उदाहरणावरनं तुम्हाला लक्षात येईल. डिव्हिजन ऑफ पॉवर, ठीक आहे, जे की व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे. संविधानाने काय केलेलं आहे, पहिलं एक सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा याला आपण युनियन गव्हर्नमेंट म्हणू शकतो किंवा याला नॅशनल गव्हर्नमेंट सुद्धा म्हणू शकतो. सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन गव्हर्नमेंट और नॅशनल गव्हर्नमेंटची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा आहेत. बरोबर आहे. स्टेट गव्हर्नमेंट किंवा त्याला आपण प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट म्हणू, राज्य लेवलवरती, त्याची स्थापना सुद्धा कोणी केलेली आहे, संविधानानेच केलेली आहे. मग तुम्ही सांगा हे डिस्ट्रीब्युशन होरिझॉन्टल झालं की व्हर्टिकल झालं? हे डिस्ट्रीब्युशन व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन झालं का? याच्यामध्ये वरच्या लेवलला कोण आहे, सेंटर आहे, सेंट्रल युनियन गव्हर्नमेंट आहे. आणि त्याच्या खालच्या लेवलला कोण आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट आहे. पण इथं लक्षात घ्या की सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नमेंटची स्थापना केलेली नाही. तर स्टेट गव्हर्नमेंटची स्वतः जी स्थापना आहे ती कशाच्या आधारावरती झालेली आहे, संविधानाच्या आधारावरती झालेली आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटचं जे स्थान आहे इट इज इंडिपेंडंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. इंडिपेंडंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. इट इज इंडिपेंडंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजेच काय, त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य असे 2 शासन व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे राज्याच्या लेवलवरती सुद्धा आपल्याला काय म्हणता येईल, राज्याच्या लेवलवरती सुद्धा काय आहे, लेजिस्लेचर आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, ठीक आहे, आणि ज्युडिशियरी आहे. ठीक आहे. पण इथे एक मित्रांनो लक्षात घ्या की ज्युडिशियरी जी आहे, ठीक आहे, सेंट्रल लेवलची ज्युडिशियरी आणि स्टेट लेवलची ज्युडिशियरी ही काय आहे, आपल्याकडे इंटेग्रेटेड आहे, एकमेकाशी एकरूप आहेत, खरं तर इंटेग्रेटेड आहेत. ठीक आहे. का? कारण की सुप्रीम कोर्ट त्याच्याखाली हायकोर्ट आहे. ठीक आहे. म्हणून इथं ज्युडिशियरी अर्थार्थी कम्प्लीट सेपरेट नाहीये. पण लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह जे आहेत, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह जे आहेत ते सेंट्रल लेवलचे आणि स्टेट लेवलचे हे वेगवेगळे आहेत. आणि त्यांचं स्थान निश्चिती कुणी केलेली आहे तर त्यांचे अधिकार, त्यांचे कार्यक्षेत्र, त्यांच्या स्ट्रक्चर, कंपोजिशन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या संविधानाने निश्चित केलेल्या आहेत. स्टेट गव्हर्नमेंटला त्यांच्या अस्तित्वासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटवरती त्या ठिकाणी अवलंबून असण्याची आवश्यकता नाही. मग अशा पद्धतीचं व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर जे आहे त्याला म्हटलं जातं डिव्हिजन ऑफ पॉवर. दिस इज डिव्हिजन ऑफ पॉवर. मग इथे डिव्हिजन ऑफ पॉवर कोणामध्ये केलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये डिव्हिजन केलेलं आहे. आणि त्याच नंतर काय म्हणावं लागेल आपल्याला, एक थर्ड टियर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. थर्ड टियर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण पंचायत राज आणि नागरी प्रशासन असं म्हणतो, पंचायत राज. ठीक आहे. पंचायत राज काय आहेत, ह्या रुरल लोकल बॉडीज आहेत. त्याच पद्धतीने अर्बन लोकल बॉडीज हे जे आहे याला 73rd आणि 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्या नंतर आपल्याला म्हणू शकतो की थर्ड टियर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, असे तिसरं
काय म्हणता येईल की पॉवर सेंटर सुद्धा आपण तयार केलेलं आहे. पण आजही भारतामध्ये जर बघितलं तर पंचायत राज किंवा अर्बन लोकल बॉडी आणि रुरल लोकल बॉडी यांचे जे अधिकार आहेत ते अधिकार थोडेसे कमी आहेत. ठीक आहे, म्हणून आपण जेव्हा फेडरलिझम ह्या कन्सेप्टचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ह्या व्हर्टिकल डिव्हिजन ऑफ पॉवर विषयी समजून घ्यावं लागतं. आणि ह्या व्हर्टिकल डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणजेच काय, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये हे जे अधिकार आहेत ते अधिकार विभागून दिलेले आहेत संविधानाने, आणि म्हणूनच याला म्हटलं जातं फेडरलिझम. ठीक आहे, आता फेडरलिझम म्हणजेच काय, संघ राज्य व्यवस्था. फेडरलिझम म्हणजेच आपण त्याला म्हणतो संघ राज्य व्यवस्था, म्हणजे याच्यामध्ये 2 सेंटर्स ऑफ द पॉवर असतात. तर या एक साधारणतः इंट्रोडक्शन नंतर आपण काय करूयात मित्रांनो, की आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी कंटिन्यू करूयात, मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, आता द गव्हर्नमेंट्स कॅन बी क्लासिफाईड. ठीक आहे, जर इन जनरल पाहिलं तर गव्हर्नमेंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू युनिटरी आणि फेडरल गव्हर्नमेंट. ठीक आहे, आता हे एक थोडक्यात समजून घेऊयात. ठीक आहे, गव्हर्नमेंट्स जे काय आहेत, राज्य संस्था ज्या आहेत, ठीक आहे, म्हणजे शासन व्यवस्था आपण म्हणू या ठिकाणी. ठीक आहे, शासन व्यवस्था ह्या 2 प्रकारच्या असतात. एक असेल युनिटरी आणि दुसरी फेडरल. युनिटरी आणि दुसरी असेल फेडरल. ठीक आहे, उदाहरणार्थ भारत, अमेरिका या ठिकाणी काय आहे, 2 प्रकारचे गव्हर्नमेंट आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट, ठीक आहे, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा युनियन गव्हर्नमेंट त्याला म्हणू. ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने काय आहे, स्टेट गव्हर्नमेंट किंवा प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट सुद्धा आहेत. अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे जिथे 2 सेंटर्स ऑफ द पॉवर, 1 अबोव्ह अँड सेकंड बिलो इट. ठीक आहे, पण त्या दोघांचं अस्तित्व ते काय आहे, इंडिपेंडंट आहे. याला काय म्हणतो आपण, फेडरल स्ट्रक्चर. याला म्हणायचं आपण संघ राज्य व्यवस्था. संघ राज्य व्यवस्था असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर युनिटरी गव्हर्नमेंट्स काय असतील, त्या युनिटरी गव्हर्नमेंट्स मध्ये काय असेल, फक्त सेंट्रल किंवा युनियन गव्हर्नमेंट असेल. सेंट्रल, युनियन किंवा नॅशनल गव्हर्नमेंट असेल. सेंट्रल युनियन म्हणजे तिथल्या संविधानाने फक्त कोणाचे अधिकार सांगितलेले आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे, युनियन गव्हर्नमेंटचे किंवा नॅशनल गव्हर्नमेंटचे अधिकार त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. आणि जर स्टेट गव्हर्नमेंट अस्तित्वात असतीलच, समजा स्टेट गव्हर्नमेंट अस्तित्वात असतील, तर ते अथॉरिटी त्यांची कुणाकडनं डिराईव्ह करतात, त्या संविधानाकडनं त्यांची अथॉरिटी डिराईव्ह करत नाहीत, तर सेंट्रल युनियन गव्हर्नमेंट कडनं त्यांची अथॉरिटी ते डिराईव्ह करतात. म्हणजेच काय मला म्हणायचंय, या ठिकाणी असणाऱ्या स्टेट गव्हर्नमेंटचं अस्तित्व कुणावरती अवलंबून आहे, त्यांचं अस्तित्व सेंट्रल गव्हर्नमेंटवरती अवलंबून आहे. म्हणून अशा शासन व्यवस्थेला युनिटरी शासन व्यवस्था असं म्हणतात, एकात्म शासन व्यवस्था म्हणतात. तर ज्या ठिकाणी 2 सेंटर्स ऑफ द पॉवर आहेत आणि दोन्ही सेंटर्स ऑफ द पॉवर हे इंडिपेंडंट ऑफ इच अदर आहेत, त्याला संविधानाचं अधिष्ठान आहे, संविधानाने त्यांचे अधिकार क्षेत्र राखून दिलेलं आहे. अशा वेळेला अशा शासन व्यवस्थेला फेडरल गव्हर्नमेंट किंवा संघ राज्य व्यवस्था, फेडरल सिस्टम, संघ राज्य व्यवस्था असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग द गव्हर्नमेंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2. एक आहे युनिटरी, दुसरं फेडरल, ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ रिलेशन्स बिटवीन नॅशनल गव्हर्नमेंट अँड द रिजनल गव्हर्नमेंट. त्या ठिकाणचं नॅशनल गव्हर्नमेंट आणि रिजनल गव्हर्नमेंट मध्ये नेमकं रिलेशन काय आहे, संबंध काय आहे, त्याच्यावरनं त्या शासन व्यवस्थेला एकतर युनिटरी, एकात्म किंवा फेडरल म्हणता येईल. आता युनिटरी गव्हर्नमेंट्स मध्ये काय आहे, ऑल पॉवर्स आर वेस्टेड इन द नॅशनल गव्हर्नमेंट्स. All powers are vested in the national government. Regional governments, if at all exist, derive their authority from the national government. आलं लक्षात, म्हणजे काय, तिथल्या संविधानाने अधिकार सगळेचे सगळे कोणाला दिलेले आहेत, नॅशनल गव्हर्नमेंटला दिलेले आहेत. एकतर रिजनल गव्हर्नमेंट असणार नाहीत, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट किंवा प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट असणार नाहीत, आणि असले तरीही त्यांची अथॉरिटी कुणाकडनं आलेली आहे, नॅशनल गव्हर्नमेंटकडनं आलेली आहे. त्यांची अथॉरिटी संविधानातून आलेली नसेल. ठीक आहे, आणि त्याचे जर उदाहरणं द्यायचे झाले तर ब्रिटन, फ्रान्स, जपान, चायना, इटली, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन, स्पेन या कंट्रीज मध्ये काय आहे, एक युनिटरी गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश झालेलं आहे. त्या ठिकाणी फक्त नॅशनल गव्हर्नमेंट्स आहेत. संविधानाने तिथल्या नॅशनल गव्हर्नमेंटचेच अधिकार सांगितलेले आहेत, आणि नॅशनल गव्हर्नमेंट पासून मग त्या ठिकाणी रिजनल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी अस्तित्वात आलेले असू शकतात.
ठीक आहे. जसं ब्रिटनमध्ये रिजनल गव्हर्नमेंट्स आहेत, पण त्यांची अथॉरिटी कुणाकडनं येते? नॅशनल गव्हर्नमेंटकडनं येते. त्या ठिकाणचं जे युनियन गव्हर्नमेंट आहे त्याच्यामधनं येते. आपण फेडरल गव्हर्नमेंट काय म्हणतो आपण? पॉवर्स आर डिव्हायडेड बिटवीन द नॅशनल गव्हर्नमेंट अँड रिजनल गव्हर्नमेंट बाय द कॉन्स्टिट्यूशन. कुणी केलेले आहेत हे डिव्हिजन? हे संविधानाने केलेले आहेत आणि बोथ ऑपरेट इन देअर रिस्पेक्टिव्ह ज्युरिस्डिक्शन इंडिपेंडेंटली. आणि दोन्ही काय करतात? त्यांच्या त्यांच्या जे काही अधिकार क्षेत्र आहेत त्या अधिकार क्षेत्रामध्ये इंडिपेंडंटली त्या ठिकाणी काम करतात. आणि त्याचे उदाहरण आहेत USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, ब्राझील, अर्जेंटिना अँड इंडिया. आलं का लक्षात तुम्हाला? कन्सेप्ट समजला सगळ्यात महत्वाचा पहिल्यांदा की युनिटरी गव्हर्नमेंट म्हणजे नेमकं काय आणि फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे काय याचा आपण या ठिकाणी संबंध स्पष्ट केलेला आहे. आणि त्याच वेळेला मी तुम्हाला एक आयडिया सुद्धा क्लिअर केली की भारत काय आहे? संघराज्य व्यवस्था आहे. का? कारण की भारतामध्ये सुद्धा काय आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, युनियन गव्हर्नमेंट आहे आणि त्याच्या खाली काय आहे? त्याच्यानंतर एक स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा आहेत. आणि स्टेट गव्हर्नमेंटचं जे अस्तित्व आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटवरती अवलंबून नाही, तर त्यांचं अस्तित्व काय आहे? कोणी सांगितलेलं आहे? कॉन्स्टिट्यूशननी आखून दिलेलं आहे. ठीक आहे. आता नॅशनल गव्हर्नमेंट्सला वेगवेगळे शब्द आहेत. जे नॅशनल गव्हर्नमेंट्स आहेत त्यांना आपण फेडरल गव्हर्नमेंट म्हणतो, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो, युनियन गव्हर्नमेंट, असे हे वेगवेगळे शब्द आहेत. ठीक आहे. हे समानार्थी शब्द आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवा. नॅशनल गव्हर्नमेंट म्हणजे फेडरल गव्हर्नमेंट, जसं USA मधले तिथलं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याला म्हटलं जातं फेडरल गव्हर्नमेंट. ठीक आहे. नंतर सेंट्रल गव्हर्नमेंट भारतामध्ये शब्द वापरला जातो किंवा भारतामध्ये युनियन गव्हर्नमेंट हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. रिजनल गव्हर्नमेंट्सलाच आपल्याला म्हणता येईल स्टेट गव्हर्नमेंट किंवा प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट्स. आणि जसं भारतामध्ये रिजनल गव्हर्नमेंटला स्टेट गव्हर्नमेंट म्हटलं जातं, स्टेट्स. ठीक आहे. तसं वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. त्या सुद्धा आपण नंतर पाहूयात. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे फक्त समानार्थी शब्द आहेत म्हणून या ठिकाणी मी मांडलेले आहेत. उद्या तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको की फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे नेमकं कोणतं. फेडरल गव्हर्नमेंट म्हणजेच काय आहे? नॅशनल गव्हर्नमेंट. तुम्हाला रिजनल, स्टेट आणि प्रोव्हिन्शियल यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. पण फेडरल गव्हर्नमेंट का? कारण की फेडरलिझम शब्द जो आहे तो थोडासा काय सांगतो की या ठिकाणचं जे पॉवर स्ट्रक्चर आहे ते राज्यांकडे झुकलेलं आहे. ठीक आहे. पॉवर स्ट्रक्चर राज्यांकडे जेवढं जास्त झुकलेलं आहे तेवढं आपण म्हणतो स्ट्रॉंग फेडरल आहे. पण फेडरल गव्हर्नमेंट हा शब्द काय सांगतो? सेंट्रल गव्हर्नमेंटला उद्देशून त्या ठिकाणी फेडरल गव्हर्नमेंट शब्द वापरतो. म्हणून तुम्ही फेडरलिझम या संकल्पनेवरनं फेडरल गव्हर्नमेंट हे लक्षात ठेवा. फेडरलिझम आणि फेडरल गव्हर्नमेंट. फेडरल गव्हर्नमेंट हे कधीही सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हटलं जातं. पण फेडरलिझम, जर फेडरलिझमची डिग्री समजली आपण, ठीक आहे, एक स्केल काढली आपण, किंवा लो फेडरल काही कंट्री आहेत, काही कंट्रीज आहेत स्ट्रॉंगली फेडरल. ठीक आहे. जसं भारताला आपण क्वासी फेडरल सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे काही फीचर्स फेडरलचे आहेत, काही युनिटरीचे सुद्धा आहेत. ठीक आहे. मग अशा काही कंट्रीज आहेत ज्यांचं फेडरलिझमची जी स्ट्रेंथ आहे ती थोडीशी लो आहे. ठीक आहे. आणि काही कंट्रीज असतात ज्यांच्यामध्ये फेडरलिझमची स्ट्रेंथ जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. एकच मिनिट मित्रांनो. हा, तर मग याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं? याच्यावरून मला तुम्हाला काय सांगायचंय की जेवढे फेडरल फीचर जास्त आहेत, म्हणजेच काय, जे हे पॉवर स्ट्रक्चर जे आहे, जेवढं स्टेटच्या हातात जास्तीचे पॉवर आहेत तेवढं फेडरलिझम स्ट्रॉंग समजलं जातं. येतंय लक्षात? जेवढे जास्तीचे अधिकार स्टेटला आहेत तेवढं स्ट्रक्चर फेडरलिझमचं स्ट्रॉंग आहे. म्हणजे हे स्केल जेव्हा पाहिली आपण तर स्केल सगळ्यात स्ट्रॉंग कधी म्हणता येईल? जेव्हा त्या ठिकाणचे, त्या संस्थेमधले जे काही प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहेत, रिजनल गव्हर्नमेंट आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत. तिथे आपल्याला म्हणता येईल की तिथलं फेडरलिझम खरंच खूप स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. पण जेव्हा गव्हर्नमेंटचं नाव घेतलं जातं फेडरल गव्हर्नमेंट म्हणजेच नॅशनल गव्हर्नमेंट. हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला या ठिकाणीच क्लिअर करत आहे. ठीक आहे. आता हा फेडरेशन हा टर्म आली कुठून? टर्म फेडरेशन आली कुठून? तर टर्म फेडरेशन इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड, त्याला आहे फीडस. या फीडसचा अर्थ काय आहे? ट्रीटी ऑर अग्रीमेंट. ट्रीटी ऑर अग्रीमेंट. ट्रीटी ऑर अग्रीमेंट, करार, ज्याला आपण करार. ठीक आहे. टर्म फेडरेशन इज डिराइव्ड फ्रॉम अ लॅटिन वर्ड फीडस विच मीन्स ट्रीटी ऑर अग्रीमेंट, त्यालाच आपण म्हणू करार. आता फेडरेशन याचा संबंध मी तुम्हाला सांगतोच थोड्या वेळात. तुम्हाला लक्षात येईल की हे अग्रीमेंट म्हणजे नेमकं काय. फेडरेशन इज अ न्यू स्टेट
विच इज फॉर्म्ड थ्रू अ ट्रिटी ऑर अग्रीमेंट बिटवीन द व्हेरियस युनियन्स. म्हणजे काहीतरी करार झालेला आहे आणि त्या करारामधनं फेडरेशन अस्तित्वात आलेलं आहे. लक्षात घ्या, पॉलिटिकल सायन्सच्या ज्या बऱ्याचशा पॉलिटिच्या ज्या कन्सेप्ट आहेत लक्षात घ्या, ह्या कुठे इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत? ह्या वेस्टर्न वर्ल्ड वर इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत. वेस्टर्न वर्ल्ड, पाश्चिमात्य देशामध्ये या कन्सेप्ट इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला थोडासा अभ्यास जो आहे ते त्यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून करावा लागतो. जर इथं मला उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिका. आता युएसए मध्ये काय होते? वेगवेगळे स्टेट्स अस्तित्वात होते. म्हणजे त्या ठिकाणी काय होते? पहिल्यांदाच वेगवेगळे स्टेट्स होते, म्हणायचं प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट्स होते. ठीक आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जो आज अस्तित्वात आहे तो काही काळापूर्वी नव्हता. मी तुम्हाला सांगतो आहे 18व्या दशकातली गोष्ट सांगतो आहे. ठीक आहे. मग त्यावेळेला त्या ठिकाणचे 13 स्टेट्स काय आले? सोबत आले. 13 स्टेट्स केम टुगेदर. ठीक आहे. 13 तिथले जे स्टेट्स आहेत ते जवळ म्हणजे एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपण सगळे मिळून काय, आपण इंडिव्हिज्युअली जर विचार केला तर आपण वीक आहोत. ठीक आहे. आपण जर एकत्रित झालो तर आपण स्ट्रॉंग बनू शकतो. मग ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ही संस्था त्या ठिकाणी स्थापन केली. म्हणजे युएसए हे फेडरल गव्हर्नमेंट स्थापन केलं. कसं केलं? तर त्या 13 कंट्रीज मध्ये ट्रिटी ऑर अग्रीमेंट झालं. 13 स्टेट्स मध्ये त्या ठिकाणी ट्रिटी ऑर अग्रीमेंट झाला, करार झाला आणि त्या कराराच्या माध्यमातून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अस्तित्वात आला. आता तुम्हाला याच्या उलट लक्षात येईल, भारतामध्ये असे काही करार झालेला होता का स्टेट्स तयार करत असताना? नाही. भारतामध्ये ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंट होतं आणि त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं? वेगवेगळे स्टेट्स तयार केले. काय? कारण की आपला जेव्हा पॉलिटिकल हिस्ट्री आहे, ही पॉलिटिकल हिस्ट्री ही थोडी ब्रिटिशांच्या सोयीनं बनलेली हिस्ट्री आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे अगोदर ब्रिटिशांनी काय केलं? भारतामधले काही भाग जिंकत गेले आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण भूभाग त्यांनी जिंकला, त्यांच्या आधिपत्याखाली आला. मग त्यांनी स्ट्रॉंग सेंटर तयार केलं आणि त्यांच्या सोयीप्रमाणे राज्य तयार केले. ठीक आहे. इट इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ द युएसए. युएसएच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. पण आपण जेव्हा ही संस्था जी संज्ञा आहे त्या संज्ञेचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा वेस्टर्न वर्ल्डचं नोशन पकडतो. म्हणून आपण काय म्हणतो? टर्म फेडरेशन इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड फीडस विच मीन्स ट्रिटी ऑर अग्रीमेंट. त्यालाच करार असं म्हणून. म्हणजेच काय? फेडरेशन इज अ न्यू स्टेट ऑर पॉलिटिकल सिस्टम विच इज फॉर्म्ड थ्रू अ ट्रिटी ऑर अग्रीमेंट बिटवीन द व्हेरियस युनिट्स. म्हणजेच काय? थोडक्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी युएसए मधले 13 स्टेट्स एकत्र आले आणि त्यांनी एक नवीन एंटिटी, नवीन पॉलिटिकल सिस्टीम, नवीन पॉलिटिकल एंटिटी त्या ठिकाणी तयार केली. म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. यालाच फेडरल गव्हर्नमेंट असं म्हणलं गेलं. ठीक आहे. आता युनिट्स ऑफ द फेडरेशन आर नोन ऍज अ व्हेरियस नेम्स. म्हणजे लक्षात आलं, जिथं फेडरेशन असेल तिथं काय असेल? एक सेंट्रल गव्हर्नमेंट असेल. ठीक आहे. फेडरेशन जिथं असेल तिथं एक सेंट्रल गव्हर्नमेंट असेल आणि त्या पद्धतीने रिजनल गव्हर्नमेंट सुद्धा असतील. ठीक आहे. मग आता युनिट्स ऑफ द फेडरेशन आर नोन बाय व्हेरियस नेम्स. म्हणजे जे स्टेट्सचे युनिट्स आहेत म्हणायचं, रिजनल गव्हर्नमेंट्स आहे. युएसए मध्ये स्टेट्स म्हटलं जातं, इंडियामध्ये सुद्धा त्याला काय म्हटलं जातं? स्टेट्स म्हटलं जातं. पण स्वित्झर्लंडमध्ये त्यांना काय म्हटलं जातं? कॅन्टन्स. ठीक आहे. मग तिथे काही वेगवेगळे कॅन्टन्स आहेत. तिथल्या स्टेट्सचं नाव, रिजनल गव्हर्नमेंटचं नाव काय आहे? कॅन्टन्स आहे. ठीक आहे. कॅनडामध्ये त्याला प्रोव्हिन्सेस म्हटलं जातं. तर रशियामध्ये त्यांना रिपब्लिक्स म्हटलं जातं. ठीक आहे. रशियामध्ये काय म्हटलं जातं? रिपब्लिक्स म्हटलं जातं. ठीक आहे. आता याच वेळेला आणखीन एक शब्द मी तुम्हाला सांगू इच्छितो. तो शब्द आहे फेडरेशन वर्सेस कॉन्फेडरेशन. हा शब्द सुद्धा तुम्हाला येईल. फेडरेशन म्हणजे संघराज्य व्यवस्था आणि एक दुसरा आहे कॉन्फेडरेशन. एक लक्षात घ्या, ह्या फेडरेशन मध्ये काय असतं? तर एक सेंट्रल गव्हर्नमेंट असतं. ठीक आहे. आणि त्याखाली वेगवेगळे स्टेट गव्हर्नमेंट्स असतात किंवा रिजनल गव्हर्नमेंट्स असतात. ठीक आहे. या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? फेडरल स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे. मग या ठिकाणी युजली काय असतं? युजली सेंट्रल गव्हर्नमेंट, युजली म्हणतो आहे नॉर्मल नोशन मध्ये, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे अधिकार असतात हे बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये असतात. म्हणजे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असतात. ठीक आहे. एकदा का सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटला बाजूला सारता येत नाही. म्हणजेच मला काय म्हणायचं लक्षात घ्या, या ठिकाणी जिथे जिथे फेडरलिझम असेल लक्षात घ्या, तिथले जे काही स्टेट युनिट्स आहेत, ठीक आहे, हे स्टेटचे जे युनिट्स आहेत ते ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे ह्या अग्रीमेंट मधनं, ज्या अग्रीमेंटने हे फेडरेशन तयार झालेलं आहे, ह्या अग्रीमेंट मधनं बाहेर येऊ शकत नाहीत, बाहेर फुटू शकत नाहीत, फुटून येऊ शकत नाहीत. ते त्या ठिकाणं म्हणजे बाहेर पडू शकत नाहीत. का? कारण की फेडरेशन जेव्हा म्हटलं जातं, हे अग्रीमेंट जे असतं हे अग्रीमेंट खूप स्ट्रॉंग असतं. म्हणजेच काय, हे सर्व स्टेट्स एका खूप स्ट्रॉंग अग्रीमेंटने एकमेकांना बांधलेले असतात.
ते तोडणं शक्य नसतं. त्यांना फुटता येत नाही. ते कॅनॉट त्यांना ससीड होता येत नाही. ठीक आहे, त्या ठिकाणी बाहेर पडता येत नाही. या ठिकाणी एक शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो, ससीड. ससीड त्यांना त्या अग्रीमेंट पासून बाहेर पडता येत नाही. फेडरेशन इज व्हेरी स्ट्रॉंग युनियन. त्याला काय म्हणून, हे जे अग्रीमेंट आहे, अग्रीमेंट काय असतं या ठिकाणी खूप स्ट्रॉंग असतं. पण जेव्हा कॉन्फेडरेशनचा संबंध येतो, ठीक आहे, कॉन्फेडरेशन मध्ये सुद्धा एक सेंट्रल गव्हर्नमेंट नाही, पण मला म्हणता येईल की एक महत्वाची संस्था असते, एक सेंट्रल ऑर्गनायझेशन असं म्हणूया. एक सेंट्रल ऑर्गनायझेशन असेल आणि काही रिजनल ऑर्गनायझेशन असतील. मग ह्या रिजनल ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या एकत्रित येऊन एक सेंट्रल ऑर्गनायझेशन स्थापन करतील. ठीक आहे का? कारण की रिजनल ऑर्गनायझेशन इंडिव्हिज्युअली वीक असते, पण अशी एक सेंट्रल ऑर्गनायझेशन जर तयार केली तर काय होईल, त्या सेंट्रल ऑर्गनायझेशनकडे अधिकार थोड्या प्रमाणामध्ये जास्तीचे असतील, त्यांचा इम्पॅक्ट थोडा जास्त असेल. पण लक्षात घ्या, जेव्हा मी कॉन्फेडरेशन हे शब्द वापरतो तेव्हा मला असं म्हणावं लागेल, हे जे अग्रीमेंट आहे, ठीक आहे, हे अग्रीमेंट बिटवीन द रिजनल ऑर्गनायझेशन, ज्यांनी अग्रीमेंट कडून एक सेंट्रल ऑर्गनायझेशन स्थापन केलेली आहे, हे अग्रीमेंट काय असतं, वीक असतं. म्हणजेच मला या ठिकाणी म्हणायचंय की या ठिकाणचे रिजनल ऑर्गनायझेशन केव्हाही ह्या सेंट्रल ऑर्गनायझेशन पासून बाहेर पडू शकतात. काय तुम्ही पण लाईट गेली वाटते आता. सर हॅलो.
सर आवाज गेला आहे. सर आवाज येतोय का माझा? एकच मिनिट मित्रांनो. नाही येते सर, नाही. तुमचं म्यूट दिसतंय सर. सर मी त्याला अनम्यूट करतोय पण ते ऑटोमॅटिकली म्यूट आला वरती चालतं. आवाज आवाज आला. सर काही काळानंतर ऑटोमॅटिकली ते म्यूट व्हायलंय. म्हणजे माझ्याकडनं कुठलंही बटन दबलेलं नसताना सुद्धा. अच्छा. मग मी काय करतो सर, सिस्टीमचाच ऑडिओ घेतो. ठीक आहे चालेल. सर, मी जे हे आहे ते काढून जेणेकरून तुम्ही अडचण येईल. ठीक आहे. ओके सर. हा सर, माझा आवाज येतोय आता? येतोय सर. येस, प्लीज कंटिन्यू. आय विल कंटिन्यू. थँक्यू. ओके. तर एक 2 मिनिटांमध्ये मी जी पाठीमागच्या तुम्हाला जे सांगितलेली गोष्ट आहे ती मी परत एकदा रिपीट करतो. फेडरेशन कॅन बी फ्रेम्ड इन 2 वेज. मी तुम्हाला सांगितलेलं होतं. वन इज कमिंग टुगेदर फेडरेशन अँड सेकंड इज coming together federation and second is the holding together federation. coming together आणि holding together. जसं एक्झाम्पल आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता हे कमिंग टुगेदर फेडरेशन मध्ये काय झालेलं होतं, बाय वे ऑफ इंटेग्रेशन. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका युएसए मध्ये असणारे, युएसए अगोदर अस्तित्वात होतं का? नाही. तर त्या ठिकाणी वेगवेगळे स्टेट्स होते. 13 स्टेट्स होते. ह्या 13 स्टेट्सने सुरुवातीला एकत्र आले. कधी आले? 1787 ला. 1787 ला हे 13 स्टेट्स एकत्र आले आणि सर पुन्हा अनम्यूट झालाय सर. हा आला सर. आता आवाज येत असेल पण हा सर ऑटोमॅटिक माझ्याकडनं कुठलं बटन वगैरे नाही झालेलं. ती कदाचित सिस्टीम मला सर नोटिफाय करत राहा सर आवाज गेल्याच्या. येस सर. ओके. तर मित्रांनो आपण डिस्कस करत होतो कमिंग टुगेदर फेडरेशन. ठीक आहे, कमिंग टुगेदर फेडरेशन
म्हणजेच अमेरिकेमधलं युएसए ज्या ठिकाणी 13 स्टेट्स एकत्रित आले आणि 13 स्टेट्स एकत्र येऊन त्या ठिकाणी एक फेडरल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी स्थापन झालं आणि त्या फेडरल गव्हर्नमेंट सो कमिंग टुगेदर वेगवेगळे स्टेट्स काय आले एकत्र येऊन त्यांनी फेडरल गव्हर्नमेंट तयार केलं बाय वे ऑफ इंटिग्रेशन एकत्रीकरण झालं तिथे एकत्रीकरण ठीक आहे एक्झाम्पल युएसए 1787 आणि सुरुवातीला 13 स्टेट्स होते आज अमेरिकेमध्ये किती स्टेट्स आहेत 50 स्टेट्स आहेत म्हणजे नंतर ह्या फेडरेशनला इतर जे 37 स्टेट्स आहेत ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्यांनी जॉईन केलं नंतर भारताचं जेव्हा आपण किंवा कॅनडाचं आपण जेव्हा एक्झाम्पल घेतो कॅनडा किंवा भारत हे काय आहे होल्डिंग टुगेदर फेडरेशन आहे होल्डिंग टुगेदर या अर्थानं की भारत त्या ठिकाणी अगोदरच अस्तित्वात होता अमेरिका त्यावेळेला अस्तित्वात होतं का युएसए अस्तित्वात नव्हता स्टेट्स अस्तित्वात होते स्टेट्स एकत्र आले पण या ठिकाणी भारताच्या बाबतीत काय म्हणावं लागेल भारत ऑलरेडी अस्तित्वात होता आणि नंतर भारतामध्ये काय केलं संविधानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्टेट्सची त्या ठिकाणी निर्मिती केली गेली आणि भारताच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर 1956 रोजी 14 स्टेट्स बनवलेले होते त्या 14 स्टेट्सचं रूपांतर हळूहळू वाढत गेलेलं आहे ठीक आहे आज आपल्याकडे किती स्टेट्स आहेत जम्मू आणि काश्मीर हे सुद्धा एकेकाळी स्टेट होतं म्हणून तेव्हा 29 स्टेट्स होते पण आता 29 वरनं आता परत आपल्याला काय म्हणावं लागेल 28 स्टेट्स आहेत ठीक आहे ही जी संख्या आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम वाढलेली आहे ठीक आहे का कारण की भारतामध्ये होल्डिंग टुगेदर फेडरेशन आहे आणि वेगवेगळे स्टेट्स का बनले टू ग्रांट द ऑटोनॉमी टू द प्रोव्हिन्सेस अँड टू प्रमोट द रिजनल इंटरेस्ट त्या ठिकाणी काही कारण असतो आपण हा चॅप्टर सुद्धा डिस्कस करणार आहोत की स्टेट्सची वेगवेगळ्या निर्मिती का झाली ठीक आहे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल पण या ठिकाणी कन्सेप्ट लक्षात घ्या कमिंग टुगेदर अँड होल्डिंग टुगेदर इंडिया इज अ एक्झाम्पल ऑफ होल्डिंग टुगेदर फेडरेशन म्हणजेच काय फेडरेशन कॅन बी फॉर्मड इन 2 वेज आयदर कमिंग टुगेदर बाय वे ऑफ अग्रीमेंट ऑर होल्डिंग टुगेदर ज्याला म्हणून म्हणजेच भारतासारख्या संस्थेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच काय सेंट्रल गव्हर्नमेंट ऍज वेल एज स्टेट गव्हर्नमेंट अगोदर सेंट्रल गव्हर्नमेंट या ठिकाणी अस्तित्वात होतं सो इंडियन फेडरल सिस्टम इज बेस्ड ऑन कॅनेडियन मॉडेल अँड नॉट ऑन द अमेरिकन मॉडेल ठीक आहे मग आता इथे तुम्हाला लक्षात येईल कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स फॉर अ फेडरल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इन द कंट्री द फ्रेमर्स अडॉप्टेड द फेडरल सिस्टम भारतामध्ये फेडरल सिस्टम अडॉप्ट करण्याचे कारण काय होते तर 2 महत्वाचे कारण त्या ठिकाणी सांगितले जातात एक लार्ज साईज ऑफ द कंट्री ठीक आहे साईज ऑफ द इंडिया इज व्हेरी ह्यूज खूप मोठी आहे आणि त्यामुळं काय होतं फक्त एकाच गव्हर्नमेंटवरनं त्याला मॅनेज करणं हे शक्य होईल का नाही म्हणून आपण काय केलं त्याचं वेगवेगळ्या युनिट्स मध्ये त्या ठिकाणी काय केलं संविधानाने युनिट्स बनवले गेले आणि वेगवेगळे स्टेट्स त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केले गेले ठीक आहे इव्हन आजही म्हटलं जातं उत्तर प्रदेश भारतामधलं एक राज्य ते एवढं मोठं आहे की बऱ्याचशा युरोपियन कंट्रीज पेक्षा उत्तर प्रदेश हे मोठं आहे मग उत्तर प्रदेशचं सुद्धा डिव्हिजन केलं जावं त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा वेगळ्या विदर्भाची डिमांड आणखीन आजही आहे का कारण की महाराष्ट्र हा एक मोठा प्रदेश आहे याच्यामधनं विदर्भ वेगळं होऊ इच्छितं म्हणजे जेवढी जास्तीची साईज असेल तेवढं त्याच्यावरती गव्हर्नमेंट करणं त्याच्यावरती गव्हर्न करणं थोडंसं अवघड जातं म्हणून छोट्या छोट्या युनिट्समध्ये स्टेट्समध्ये त्याचं डिव्हिजन त्या ठिकाणी केलं जातं त्याच पद्धतीने सोशिओ कल्चरल डायव्हर्सिटी आणि आपल्याला आहे लँग्वेज वॉज द वन ऑफ द बेसिस ऑफ रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स इन इंडिया सो इट्स नॉट ओनली द लँग्वेजच्या सोबतच काय येतं त्या ठिकाणच्या सोशिओ कल्चरल डायव्हर्सिटी सुद्धा आपल्याला लक्षात यावं लागतं वेगवेगळ्या सोशल प्रॅक्टिसेस भाषा सोबतच बदलतात आणि त्याला रिकॉग्नाइज करून आपण वेगवेगळ्या स्टेट्सची त्या ठिकाणी निर्मिती केली तर इंडिया अडॉप्टेड द फेडरल सिस्टम ठीक आहे युनिटरी न करता आपण फेडरल सिस्टम अडॉप्ट केली का केली कारण की भारताचा जो भूभाग आहे भारताचा प्रदेश जो आहे तो खूप मोठा आहे हे एक रिझन त्याच पद्धतीने भारतामध्ये असणार आहे जे की विविधता आहे डायव्हर्सिटी आहे विविधता डायव्हर्सिटी सोशिओ कल्चरल डायव्हर्सिटी आणि लँग्वेज या ठिकाणी खूप महत्वाचा या ठिकाणी एक घटक त्या ठिकाणी मानला गेला ठीक आहे आता भारतीय संविधानामध्ये काही फीचर्स फेडरल आहेत तर काही युनिटरी फीचर आहेत एक लक्षात घ्या आता फेडरल फीचर्स म्हणजे काय असे फीचर्स जे स्टेट्सला स्ट्रॉंग करतात ठीक आहे मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं आता परत एकदा एक उदाहरण देतो फेडरलिझमची स्केल आपण विचार करतो फेडरलिझम ही एक संकल्पना आहे ठीक आहे फेडरलिझम ही संकल्पना आहे ज्यामध्ये 2 गव्हर्नमेंट आहेत आणि हा फेडरलिझमचा स्केल जर पकडला काय म्हणू स्ट्रॉंग इकडल्या साईडला आपण काय म्हणू वीक ठीक आहे आता फेडरलिझम मध्ये 2 गव्हर्नमेंट्स आहेत तुमच्या लक्षात आलं एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंट दुसरा आहे स्टेट गव्हर्नमेंट मग फेडरलिझम
किंवा हे फेडरल सिस्टम जे आहे, हे फेडरल स्ट्रक्चर जे आहे, हे स्ट्रॉंग कधी असेल, जेव्हा सेंट्रल इज इक्वल टू किंवा सेंट्रल पेक्षा अधिकार हे स्टेट्सचे जास्त असतील. हे पहा, हे कंपॅरिझन आहे, लक्षात घ्या. दिस इज कंपॅरेटिव्ह नोशन. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला असणारे जे अधिकार आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटला जे असणारे अधिकार आहेत, त्या अधिकारांचं जर कंपॅरिझन केलं आणि लक्षात आलं की सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकार हे स्टेट गव्हर्नमेंट एवढे आहेत किंवा थोडेसे कमी आहेत, अशा वेळेला आपण म्हणतो की ते फेडरलिझम जास्तीचं स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. तर वीक कधी म्हणू, जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकार जे आहेत ते थोडेसे स्टेट गव्हर्नमेंट पेक्षा जास्त आहेत, अशा फेडरल सिस्टीमला आपण काय म्हणतो, वीक अशी फेडरल सिस्टम म्हणतो. आता भारताच्या बाबतीत जर ह्या स्केलवरती जर अनालाइज करायचं झालं तर भारताची फेडरलिझम एकदम स्ट्रॉंग ही नाही. आता अमेरिकेचं उदाहरण देऊ आपण, युएसए. ठीक आहे. युएसए मध्ये काय आहे, अमेरिकेमध्ये एक फेडरल लिस्ट आहे, जे अधिकार संविधानाने सांगितलेले आहेत ते फेडरल लिस्ट, संविधानामध्ये फेडरल लिस्ट आहे, ज्या अधिकार क्षेत्रामध्ये त्या ठिकाणचं फेडरल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट काम करतं, आणि एक स्टेट लिस्ट आहे. ठीक आहे. स्टेट लिस्ट आहे. ह्या स्टेट लिस्टमध्ये त्या ठिकाणी काय केलेले आहेत, म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर जे आहे ते संविधानाने केलेलं आहे. स्टेट लिस्ट मधले अधिकार स्टेट्सला दिलेले आहेत. ठीक आहे. पण त्यानंतर रेसिड्युअरी पॉवर असतात. एक रेसिड्युअरी पॉवर म्हणजे काय, अशा गोष्टी ज्या संविधानामध्ये मेन्शन केलेल्या नाहीत, शिल्लक गोष्टी ज्या कुठेच मेन्शन नाहीत, तर त्या रेसिड्युअरी पॉवर या स्ट्रक्चरमध्ये अमेरिकेमध्ये कुणाकडे असतात, स्टेटकडे आहेत. म्हणून अमेरिकेमध्ये काय म्हणावं लागेल मला, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचे अधिकार जर पाहिले तर थोडेसे बरोबरीचे अधिकार आहेत, आणि काही क्षेत्रामध्ये काही बाबतीत जर पाहिलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकार हे स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा थोडेसे कमी आहेत. म्हणून अमेरिकेमध्ये काय आहे, स्ट्रॉंग फेडरलिझम आहे. त्याच पद्धतीने भारतामध्ये काय आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकार थोडेसे जास्तीचे आहेत स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा. सेंट्रल गव्हर्नमेंटचे का, कारण की आपल्याकडे काय आहे, 3 लिस्ट ज्या असतात डिव्हिजन ऑफ पॉवरच्या, त्यामध्ये युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कनकरंट लिस्ट, ह्या 3 लिस्ट असतात. ठीक आहे. ह्या 3 लिस्टचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की जास्तीचे अधिकार आपल्याला युनियन गव्हर्नमेंटकडे आहेत. आपण याचं डिटेलिंग करणारच आहोत. तर युनियन गव्हर्नमेंटकडे जास्तीचे अधिकार आहेत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे त्या ठिकाणी जास्तीचे अधिकार आहेत. म्हणून इंडियन फेडरलिझम इज नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज युएसए. जेव्हा आपण युएसए सोबत कम्पेअर करतो तेव्हा आपल्याला म्हणता येईल की भारताचं फेडरल स्ट्रक्चर आहे ते थोडंसं युएसए पेक्षा वीक आहे. का, कारण की इथं 3 लिस्ट आहेत. कन्करंट लिस्ट वरती सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो पगडा आहे तो जास्तीचा आहे, आणि भारतामध्ये रेसिड्युअरी पॉवर्स ज्या असतात त्या रेसिड्युअरी पॉवर कुणाकडे असतात, रेसिड्युअरी पॉवर ह्या सेंटरकडे असतात. ठीक आहे. म्हणजे भारतामधलं जे काही फेडरल स्ट्रक्चर आहे थोडंसं वीक आहे. आणि याच संदर्भात आपल्याला बघायचं झालं तर भारतामधलं जेव्हा संविधानाचा अभ्यास केला तर संविधानामध्ये आपल्याला काही युनिटरी फीचर्स सुद्धा सापडतात, तर काही फेडरल फीचर्स सुद्धा सापडतात. म्हणजे भारताच्या संविधानामध्ये काही फेडरल फीचर्स आहेत. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने काही एकत्र शासन पद्धती जी आहे त्या एकत्र शासन पद्धतीच्या युनिटरीचे फीचर्स सुद्धा आपल्याला सापडतात. म्हणूनच भारताच्या फेडरलिझमला बरेच लोक त्या ठिकाणी जे एक्सपर्ट्स आहेत ते क्वासी फेडरल सुद्धा म्हणतात, क्वासी फेडरल. ओके. पण लक्षात घ्या, या ठिकाणीच मी क्लिअर करतो, फेडरलिझम इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, अँड इंडिया इज अ फेडरल कंट्री. जर तुम्हाला विचारलं की भारतामध्ये फेडरलिझम आहे की क्वासी फेडरलिझम आहे, तर तुम्ही असं उत्तर देऊ शकता की येस, इंडिया इज अ फेडरल कंट्री, नो डाऊट, बट देअर एक्झिस्ट सम युनिटरी फीचर्स. काही युनिटरी फीचर्स आहेत, पण या ठिकाणी फेडरल फीचर्स सुद्धा खूप महत्वाचे आहेत. तर आपण एक एक्झाम्पल वरनं आपण पाहूयात की कोणत्या युनिटरी, मग याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल सेंटर जिथे स्टेट स्ट्रॉंग करतात, ज्या ठिकाणी स्टेट्सचा अधिकार क्षेत्र वाढवणारे फीचर्स जे असतील, स्टेट्सचे अधिकार क्षेत्र वाढवणारे फीचर्स, त्यांना फेडरल फीचर म्हटलं जातं. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकार वाढवणाऱ्या फीचरला काय म्हणता येईल आपल्याला, मग युनिटरी फीचर असं म्हणता येईल. ज्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकार वाढवले जातात किंवा ज्या कारणामुळे वाढतात त्या फीचर्सला आपल्याला काय म्हणावं लागेल, युनिटरी फीचर्स. आणि असे फीचर जे स्टेट गव्हर्नमेंटचे अधिकार किंवा स्टेट्सचे इंटरेस्ट जे आहेत ते प्रिझर्व्ह करतात, सेफगार्ड करतात, संरक्षित करतात, अशा फीचर्सला आपल्याला काय म्हणावं लागेल, फेडरल फीचर्स असं म्हणावं लागेल. बरं, आता फेडरल फीचर्स नेमके कोणते आहेत, संविधानामधले फेडरल फीचर्स कोणते आहेत याचं
what do we call? Caterpillar. Yeah. सर आवाज पुन्हा गेलाय सर. नाही सर अजून येत नाहीये. म्यूटच दिसतंय. म्यूट दिसतंय. तर मी मीटिंग एंड करून परत जॉईन होऊ शकतो का? मला माहित नाही कशामुळे होत आहे. दिस इज हॅपनिंग हो हो करा ना रिपीटेडली. सर. येस 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 एंड करून जॉईन व्हा सर. मग मी मीटिंग एकदा एंड करतो आणि परत जॉईन करतो, जेणेकरून मग लक्षात येईल काही त्याच्यामुळे होत आहे का. हो चालेल हो सर, मी मीटिंग चालेल एंड सर. करतो आणि परत एकदा जॉईन. येस येस. आता आवाज येतोय सर आपला. हा हा, आवाज येतोय सर. येस येस ओके सर. सर मग मी टीचिंग कंटिन्यू करतो. येस येस. तर मित्रांनो, थोडासा टेक्निकल इश्यू येतो आहे, म्हणून तुम्हाला थोडंसं लेक्चर ची कंटिन्युटी मिस होताना लक्षात येईल, पण होपफुली आता इथून पुढे तो इश्यू येणार नाही. ठीक आहे. तर आपण डिस्कस करत होतो मित्रांनो फेडरल फीचर्स. फेडरल फीचर्स मध्ये सगळ्यात महत्वाचं आणि प्रथम फीचर काय आहे? ड्युअल पॉलिटी. ड्युअल पॉलिटी म्हणजे दोन प्रकारचे गव्हर्नमेंट, एक स्टेट गव्हर्नमेंट आणि दुसरं सेंट्रल गव्हर्नमेंट. सो ड्युअल पॉलिटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा अस्तित्वात आहे, युनियन गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट अस्तित्वात असणे याला म्हटलं जातं ड्युअल पॉलिटी. दोन पद्धतीचे, दोन प्रकारचे त्या ठिकाणी शासन व्यवस्था असणं, दॅट इज द फेडरल फीचर. What do we call? Electrostatic. Potential. सर काहीतरी क्रॉस कनेक्शन होतोय सर. आवाज सारखा जातोय. वेगळाच आवाज येतोय. म्यूट झाले सर पुन्हा. हा हॅलो सर आवाज गेलाय सर पुन्हा. आवाज आवाज हॅलो सर आवाज गेलाय सर. हा हॅलो सर. हा हा सर, येतोय. नेमकं काय कारण असावं सर हे रिपीटेडली जात आहे, किंवा काय करता येऊ शकतं सर याला सोल्युशन? नाही सर मला तर आता काय होतंय, तुम्ही चालू असताना ना मध्येच दुसरा कुठला तरी आवाज येतोय मागून बॅकग्राऊंडला. आय थिंक ते तुमच्या पण मागून येत नाहीये असं माझ्या लक्षात आलंय, पण नेमकं आता हे कशामुळे होते कळत नाहीये. सर म्हणजे काही ह्या लाईन वरती इंटरफरन्स होतोय का कोणाकडनं? म्हणजे कारण हा की मी लाईन वरतीच सर काहीतरी क्रॉस कनेक्शन होतंय सर. दुसऱ्याच कुठल्या तरी मीटिंगचा आवाज येतोय. हा ओके 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 ओके. हा हा. मग सर याला पर्याय काय असू शकतो? नाही आता काय जर आपण जर कंटिन्यू पूर्णपणे करा. कंटिन्यू करा सर हा आपण. काही अडचण आली तर मी तुम्हाला कळवतो अनम्यूट झालं तर पुन्हा. किंवा सर हा जो व्हिडिओ ब्रेक करून परत नवीन मीटिंग आयडी तयार करून असं काही करता येऊ शकतं का? हा तसं करता येऊ तर शकते. त्याच्यामुळं लेक्चरची कंटिन्युटी मिस होईल का? नाही 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 होणार सर. मित्रांनो आपण एक 2च मिनिटं थांबूया. मी लगेच पुन्हा आपल्याला जॉईन करतो सर. एकच हो मिनिट सर, सर. चालेल सर. 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊयात, कारण की हे रिपीटेडली आलं तर मग आपल्याला पुढे जाता येणार नाही व्यवस्थित. येस 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 सर. येस ओके. ओके सर.
सर आता आवाज येतोय व्यवस्थित. हा सर, येतोय आवाज आता? येस ठीक येस आहे. येस. चालेल सर. मग लगेच आपण सर लेक्चरला हे करतो मी. चालतं. होपफुली आता अडचण येणार नाही. येस सर. ओके सर. प्रेझेंट करतोय सर मी. ओके सर, शुड आय स्टार्ट? येस सर. येस सर. तर मित्रांनो, आपण डिस्कस करत होतो फेडरल फीचर्स. थोड्या टेक्निकल इश्यूमुळे आपली थोडी कंटिन्युटी मिस झालेली होती. ओके, तर सगळ्यात महत्वाचं फेडरल फीचर काय आहे? डुअल पॉलिटी, ज्यामध्ये दोन प्रकारचे गव्हर्नमेंट त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेले आहेत. एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि दुसरं स्टेट गव्हर्नमेंट, हे आपण सांगितलं. आणि हे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट जे एस्टॅब्लिश झालेले आहेत, लक्षात घ्या, हे सगळे जे फेडरल फीचर्स आहेत तुम्हाला लॉजिकली लक्षात ठेवता येतील. या ठिकाणी आपण जर लॉजिक जर डेव्हलप केलं तर तुम्हाला कुठलीही गोष्ट पाठ करण्याची आवश्यकता नाही. आता मी जे लॉजिक तुम्हाला सांगत आहे ते लॉजिक तुम्ही लक्षात ठेवा. त्या लॉजिकनुसार तुम्हाला हे फेडरल फीचर्स पाठ होतील. आणि बऱ्याचदा जे या विषयावरती, या टॉपिकवरती जे प्रश्न विचारलेले आहेत ते एकदम डायरेक्ट आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फेडरल फीचर? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनिटरी फीचर? आणि दोन चार्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हे दोन चार्ट जर तुम्हाला जर व्यवस्थितपणे पाठ झाले म्हणण्यापेक्षा लक्षात राहिले, त्याचं लॉजिक जर लक्षात राहिलं तर तुमचा हा प्रश्न कधीही चुकणार नाही, हे लक्षात घ्या. तर इथं मी तुम्हाला सांगत होतो डुअल पॉलिटी. डुअल पॉलिटी म्हणजे दोन गव्हर्नमेंट, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचं जे डिव्हिजन आहे, ठीक आहे, या अधिकारांचं जे डिव्हिजन आहे, हे डिव्हिजन कोणी केलेलं आहे? कॉन्स्टिट्यूशनने केलेलं आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनने काय, कशा स्वरूपात केलेलं आहे? कोडिफाईड. म्हणजे काय? संविधानाने एकदम लिहून सांगितलेलं आहे लिस्टच्या स्वरूपामध्ये. लिस्ट, सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कन्करंट लिस्ट अशा स्वरूपामध्ये रिटन कॉन्स्टिट्यूशन, कोडिफाईड म्हणजेच काय म्हणता येईल, रिटन कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून हे डिव्हिजन ऑफ पॉवर त्या ठिकाणी केलेलं आहे. लक्षात येतात तुम्हाला ह्या तीनही गोष्टी? काय? सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगितलं दोन डुअल पॉलिटी, दोन सेंटर आहेत, सेंटर्स ऑफ द पॉवर. ठीक आहे, दोन शासन व्यवस्था आहेत. ह्या दोन्ही शासन व्यवस्था कोणी सांगितलेल्या आहेत? कॉन्स्टिट्यूशनने सांगितलेलं आहे, जे लिखित स्वरूपामध्ये आहे, रिटन आहे. ते काय ओरल नाहीये का? कारण की ओरल असलं असतं तर एखादी गोष्ट मी बोललो आहे तुम्हाला, ठीक आहे, मी काही काळानंतर म्हणू शकतो की नाही, मी असं काही तुम्हाला बोललोच नाही. पण जर एखादी गोष्ट लिखित स्वरूपामध्ये असेल तर मला त्याला डिनाय करता येईल का? उद्या करता येणार नाही. म्हणून रिटन कॉन्स्टिट्यूशन हे फेडरल फीचर येतं, खूप महत्वाचं. का? त्या रिटन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय? जे काही अधिकार आहेत ते अधिकार कोडिफाईड झालेले आहेत. आणि ते अधिकारांचं जी आहे त्याला काय म्हटलं जातं? विभागणी. दॅट इज डिव्हिजन ऑफ पॉवर. या तीन गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला? आता तुम्हाला प्रश्न पडेल आहे, ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशननी काय केलंय? लिखित स्वरूपामध्ये दोन शासन व्यवस्था तयार केलेल्या आहेत, त्यालाच आपण डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणतो. पण पार्लमेंटला काय आहे? पार्लमेंटला संविधानामध्ये बदल करण्याचे, अमेंडमेंट करण्याचे सुद्धा अधिकार आहेत. बरोबर आहे? मग जर अमेंडमेंट करून अशा पद्धतीचे स्टेटचे अधिकार जर कमी केले आणि सेंट्रलचे अधिकार वाढवले तर चालेल का? चालणार नाही. मग संविधानाने काय सांगितलं? संविधानाने कॉन्स्टिट्यूशनला थोडंसं रिजिड बनवलं. आता रिजिड इन व्हॉट सेन्स? लक्षात घ्या, संविधान आपलं रिजिड का आहे? का? कारण की जर पार्लमेंटला फेडरल फीचर्स बदलायचे असतील, ठीक आहे, जे किंवा लिखित स्वरूपामध्ये आहेत, त्यामध्ये बदल करायचा असेल तर त्यासाठी असणारी प्रक्रिया जी आहे ती थोडीशी अवघड आहे. क्लिष्ट, अवघड, अ बिट डिफिकल्ट, हार्ड. म्हणून आपण म्हणतो भारतीय संविधान काय आहे? रिजिड आहे. मग आता इथं काय सांगितलेलं आहे संविधानाने? जर फेडरल फीचर बदलावा वाटले, जर ह्या लिस्टमध्ये, ठीक आहे, लिस्ट, युनियन लिस्ट, कन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट, यामध्ये जर बदल करावा वाटला तर त्यासाठी लागणारी प्रक्रिया थोडीशी अवघड आहे. मग ती प्रक्रिया काय सांगते? कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करायची असेल तर किती असलं पाहिजे? ऍटलिस्ट 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड वोटिंग. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हे जे अमेंडमेंट बिल आहे, हे दोन्ही लोकसभा आणि राज्यसभाने इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी पास करणं आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी मेजॉरिटी किती लागेल? तर 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड वोटिंग प्लस ऑब्सोल्यूट मेजॉरिटी. प्लस ऑब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे येणारी संख्या ही त्या हाऊसच्या टोटल स्ट्रेंथच्या 50% पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. दॅट इज ऑब्सोल्यूट मेजॉरिटी. आणि एवढंच नाही, दिस इज कॉल्ड स्पेशल मेजॉरिटी. याला काय म्हटलं जातं? आपण स्पेशल मेजॉरिटी म्हणतो. म्हणजे जर संविधानामधले
फेडरल फीचर्स जर बदलायचे असतील तर त्यासाठी कोणती मेजॉरिटी लागेल आहे? स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड वोटिंग प्लस अब्सोल्यूट मेजॉरिटी. आणि तेवढंच नाही तर हाफ ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज, जे काही राज्य मधले विधिमंडळ जे आहेत, ह्या विधानसभा, अर्ध्या विधानसभांची त्या ठिकाणी परवानगी लागेल. परवानगी म्हणजे काय मला इथं म्हणायचंय, सिंपल मेजॉरिटीने अर्ध्या विधानसभांनी ते बिल जेव्हा पास केलं जाईल तेव्हाच तशा पद्धतीचे बदल जे आहेत संविधानामध्ये करता येतील. म्हणजेच मला काय म्हणायचं इथं लक्षात घ्या की संविधानाने कॉन्स्टिट्यूशन काय केलेलं आहे? रिजिड बनवलं आहे. रिजिड बनवलं आहे म्हणजे त्यामध्ये बदल करणं एवढं सोपं नाही, प्रक्रिया अवघड आहे. अवघड आहे याच्यामध्ये मला काय सांगायचं आहे की फक्त पार्लमेंटच हे करू शकत नाही. पार्लमेंटमध्ये करण्यासाठी स्पेशल मेजॉरिटी तर लागेलच लागेल. त्याच पद्धतीने अशा पद्धतीच्या बदलांना कमीत कमी अर्ध्या विधानसभांची मंजुरा सुद्धा लागेल. म्हणजे स्टेट्सला कन्सल्ट केल्याशिवाय, फक्त कन्सल्ट नाही, लक्षात घ्या, कमीत कमी अर्ध्या स्टेट्सची परवानगी घेतल्याशिवाय फेडरल फीचर्स बदलता येणार नाहीत. अशा पद्धतीनं आपण संविधान बनवलं. म्हणून आपल्या संविधानाला रिजिड कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हटलं जातं. भारताच्या संविधानामधले काही फीचर रिजिड आहेत आणि काही फ्लेक्झिबल पण आहेत. पण या ठिकाणी जे रिजिड फीचर्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं? फेडरल फीचर्स म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. आता एक तुम्हाला लक्षात आलं, 4 गोष्टी इथं. डुअल पॉलिटी असल्यामुळे ऑब्व्हियसली काय झालं? डिव्हिजन ऑफ पॉवर आलं. डिव्हिजन ऑफ पॉवर कुणी केलेलं आहे? रिटर्न कॉन्स्टिट्यूशनने केलेलं आहे. आणि ते कॉन्स्टिट्यूशन काय आहे? रिजिड पण आहे. त्यामध्ये बदल करणं एवढं सोपं नाही. पण तरी सुद्धा बदल केला जाऊ शकतो, कारण की तिथं एक प्रक्रिया सांगितलेली आहे. ही एक प्रक्रिया फॉलो करून बदल केला जाऊ शकतो. मग परत संविधानाने काय सांगितलं? कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम. कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम. म्हणजे आज जर असं ठरवलं सेंट्रल गव्हर्नमेंटने की भारताचं फेडरल स्ट्रक्चर आता काय करायचं आहे? आपल्याला युनिटरी करायचं आहे. पार्लमेंटला अमेंडमेंट करण्याचा हक्क आहे. मग पार्लमेंटने अमेंडमेंट करायचं ठरवलं, सगळेचे सगळे फेडरल फीचर काढून टाकायचं ठरवलं, चालेल का? असं होऊ देणार नाही. कोण होऊ देणार नाही? सुप्रीम कोर्ट. का म्हणे नाही सुप्रीम कोर्ट? अशा पद्धतीचा केलेला बदल काय केलेला आहे? सुप्रीम कोर्ट इनव्हॅलिड करून टाकेलाय. का इनव्हॅलिड करून टाकेलाय? कारण की कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे. फेडरलिझम बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. अशा वेळेला त्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर मध्ये बदल करता येणार नाही. ठीक आहे. त्याच पद्धतीने त्यालाच अनुसरून काय आहे? राज्य आणि केंद्र. ठीक आहे. यामध्ये तंटा होऊ शकतो का? येस. राज्य आणि केंद्र यामध्ये काही विवाद असू शकतात, काही सर आवाज पुन्हा गेला सर. हॅलो. हा सर, आता येतोय आवाज? सर हे रिपीटेडली व्हायलाय आणि ऑटोमॅटिकली व्हायलाय. हो हो हो, ते सर आता मलाही लक्षात येईना की नेमकं कशामुळे होतंय. पण ठीक आहे सर, आपण आता सर मला जिथे जिथे अडचण येईल तिथे मला सांगा. मग आता त्याला दुसरा पर्यायच नाही. येस सर, असंच करूया सर. येस. ओके. तर आपण मी तुम्हाला सांगत होतो मित्रांनो की इंडिपेंडंट ज्युडिशियरी. ठीक आहे. तर इंडिपेंडंट ज्युडिशियरी हा फेडरल फीचर का आहे? ठीक आहे. इंडिपेंडंट ज्युडिशियरी हा फेडरल फीचर का आहे? का राज्य आणि केंद्र यामध्ये असणारा विवाद किंवा राज्य आणि राज्य यामधला असणारा विवाद सोडवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? सुप्रीम कोर्टला दिलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने सेपरेशन ऑफ पॉवर थेरी काय सांगते? सेपरेशन ऑफ पॉवर थेरीनुसार लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी यामध्ये सुद्धा अधिकार क्षेत्र विभागून दिलेलं आहे. आणि भारताच्या ज्युडिशियरीला इंडिपेंडंट ज्युडिशियरी म्हटलं जातं. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण अधिकार आहेत. ठीक आहे. म्हणजेच राज्य आणि केंद्र या संदर्भातले जर विवाद सोडवायचे असतील तर केंद्र त्या ठिकाणी ज्युडिशियरीवरती दबाव टाकू शकतं का? नाही. का? कारण की ज्युडिशियरी भारतामध्ये काय आहे? इंडिपेंडंट ज्युडिशियरी आहे. ठीक आहे. सो इंडिपेंडंट ज्युडिशियरी इज अगेन अ फेडरल फीचर. रिजिड ज्युडिशियरी इज अ फेडरल फीचर. Supremacy of the constitution is a federal feature. A written constitution is a federal feature. Dual polity is a federal feature. Division of power is a federal feature. आणि त्याच पद्धतीने बायकॅमेरलिझम. आता बायकॅमेरलिझम म्हणजे लक्षात घ्या, त्या ठिकाणी जे लेजिस्लेचर असतं त्या लेजिस्लेचरचे 2 सभागृह असणं, म्हणजे विधिमंडळाचे
दोन सभागृह असणं यालाच म्हटलं जातं बायकॅमेरलिझम. भारतामध्ये भारताच्या इंडियन पार्लमेंटचे दोन सभागृह म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा. ठीक आहे. राज्यसभेचं अस्तित्व, व्हॉट इज द रिलेव्हन्स ऑफ द राज्यसभा. राज्यसभा असण्याचं कारण काय आहे? एक तर राज्यसभेमध्ये सिनियर मेंबर्स असतात, त्यामुळे जे काही बिल्स असतील आहेत, जे काही डिबेट्स असतील आहेत, जे काही डिस्कशन होईल आहे ते खूप जास्त महत्वाचं फ्रुटफुल डिस्कशन होईल आहे, डिटेलमध्ये डिबेट्स होतील आहे असं राज्यसभेकडनं अपेक्षित असतं. आणि नावच काय आहे? राज्यसभा, राज्यांची सभा. मग राज्यसभेचा दुसरा अधिकार काय आहे? प्रिझर्व्ह द इंटरेस्ट ऑफ द स्टेट. स्टेटचे जे काही हितसंबंध आहेत त्या हितसंबंधांना प्रिझर्व्ह करणं, संरक्षण करणं हे एक राज्यसभेचा दुसरा अधिकार आहे. म्हणूनच बायकॅमेरलिझम काय येतं? फेडरल फीचर येतं. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? फेडरल फीचर्स लक्षात कसे ठेवायचे? अशा फीचर्स की ज्यामुळे स्टेट्सचं, राज्यांचं जे काय अधिकार आहेत ते अधिकार संरक्षित होतात किंवा सेंटरपेक्षा वाढतात, त्यांना म्हणतो आपण फेडरल फीचर्स. ठीक आहे. मग या ठिकाणी राज्यसभा काय करते? स्टेट्सचे इंटरेस्ट त्या ठिकाणी प्रिझर्व्ह करते, म्हणून बायकॅमेरलिझम असणं हे सुद्धा एक फेडरल फीचर आहे. ठीक आहे. पण मित्रांनो या ठिकाणी एक वेगळी गोष्ट एक लक्षात ठेवा. आता इथं उदाहरण देतो आहे तुम्हाला, इंडिया आणि युएसए या दोघांमध्ये काय आहे? बायकॅमेरलिझम आहे. इंडिया युएसए दोन्हीकडे बायकॅमेरलिझम आहे आणि इंडिया युएसए दोघंही काय आहेत? फेडरल कंट्रीज आहेत. ठीक आहे. पण आता तुम्हाला एक्झाम्पल देतो, युनायटेड किंगडम, ब्रिटन. ब्रिटनमध्ये सुद्धा बायकॅमेरलिझम आहे का? ब्रिटनमध्ये सुद्धा बायकॅमेरलिझम आहे. मग ब्रिटन फेडरल आहे का? नाही. ब्रिटन काय आहे? युनिटरी. ठीक आहे. ब्रिटनमध्ये फेडरल फीचर आहे का? नाही. ब्रिटनची सिस्टीम आहे युनिटरी. मग याच्यावरून तुमच्या काय लक्षात येईल मित्रांनो? जर एखादं फेडरल आहे की नाही, कंट्री ती फेडरल आहे का नाही, बायकॅमेरलिझम असेल तर ती कंट्री फेडरल असेल. पण बायकॅमेरलिझम आहे, परत एकदा मी सांगतो, परत एकदा ऐका, देअर शुडंट बी कन्फ्युजन. एखादी कंट्री फेडरल आहे म्हणजे त्या ठिकाणी बायकॅमेरलिझम असणं आवश्यक आहे. एखादी कंट्री फेडरल आहे त्या ठिकाणी बायकॅमेरलिझम, इंडिया, युएसए फेडरल कंट्रीज आहेत म्हणून दोन सभागृह असणं आवश्यक आहे. दोन सभागृह नसतील तर त्याला फेडरल म्हणूच शकत नाही. आलं का लक्षात? दोन सभागृह नसतील तर त्याला फेडरल म्हणता येणार नाही. फेडरल म्हणजे बायकॅमेरलिझम आलंच, दोन सभागृह आलेच. पण याचं उलट सत्य आहे का? म्हणजेच मी असं म्हणू शकतो की बायकॅमेरलिझम आहे म्हणजे फेडरलिझम आहे असं म्हणता येईल का? तर मला असं म्हणता येणार नाही. का? युनायटेड किंगडम, युके मध्ये काय आहे? बायकॅमेरलिझम आहे. पण बायकॅमेरलिझम असल्या तरीही युके इज नॉट अ फेडरल. युके युनिटरी आहे. युके मध्ये बायकॅमेरलिझम म्हणजे काय आहे? तिथं हाऊस ऑफ द पीपल सुद्धा आहे आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स. त्या ठिकाणी जी आपली राज्यसभा आहे त्यांचं नाव काय आहे? हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हटलं जातं. आणि तिथं वेगळे राज्य नसल्यामुळे हाऊस ऑफ लॉर्ड्स काही इंटरेस्ट ऑफ द स्टेट त्या ठिकाणी प्रिझर्व्ह करण्याची आवश्यकताच नाही. मग यातनं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर एखादी कंट्री फेडरल आहे म्हणजेच त्या ठिकाणी बायकॅमेरलिझम आहे. एखादी कंट्री फेडरल आहे म्हणजेच त्या ठिकाणी बायकॅमेरलिझम. ठीक आहे, बायकॅमेरलिझम. ठीक आहे, बायकॅमेरलिझम आहे. पण याचं उलट सत्य आहे का? बायकॅमेरलिझम आहे म्हणून ती फेडरल कंट्री आहे असं मला म्हणता येईल का? नाही. का? कारण की त्या ठिकाणी युकेचं एक्झाम्पल आपल्याला लक्षात येईल. युके इज अ बायकॅमेरल कंट्री बट इट्स अ युनिटरी. ठीक आहे, हे एक तुम्ही बदल लक्षात ठेवा. आता तुम्ही फेडरल फीचर्स तुमच्या लक्षात आले मित्रांनो. आता युनिटरी फीचर्स लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण युनिटरी फीचर्स पाहू तेव्हा तुम्हाला आता जास्तीच आश्चर्य होईल. का? कारण की एकीकडे मी तुम्हाला म्हणतो भारत हा एक फेडरल कंट्री आहे, इंडिया इज अ फेडरल कंट्री, पण युनिटरी फीचर्सची संख्या तर इथे जास्त दिसते. मग भारताला फेडरल कसं म्हणायचं हा तुम्हाला प्रश्न पडेल. पण पहा, एक लक्षात ठेवा, भारताच्या संविधानामध्ये युनिटरी आणि फेडरल हे दोन्ही पद्धतीच्या फीचर्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत. आणि बरेचसे जे युनिटरी फीचर्स आहेत ते युएसएशी कम्पेअर केलं जातं. युएसए ला काय म्हटलं जातं? स्ट्रॉंग फेडरल कंट्री कोण आहे? युएसए. मग युएसए आणि इंडियाचं कम्पेअर केलं जातं. असे फीचर जे भारत आणि युएसए मध्ये कॉमन आहेत त्यांना फेडरल फीचर म्हटलं जातं. आणि जे फीचर युएसए मध्ये आहेत पण भारतामध्ये नाहीत त्यांना युनिटरी फीचर म्हटलं जातं. एक साधारणतः हे क्लासिफिकेशन तुम्ही लक्षात घ्या.
ठीक आहे. आता युनिटरी फीचर्स, मग आता युनिटरी फीचर्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेले असे फीचर्स ज्यामुळे सेंटरचं महत्व थोडंसं जास्तीचं वाढतं, अशा फीचर्सला आपण काय म्हणतो, युनिटरी फीचर्स म्हणतो. मग आता युनिटरी फीचर्स जर लक्षात ठेवायचे आहेत तर तुम्हाला सुरुवात करावी लागेल स्ट्रॉंग सेंटर. युनिटरी फीचर्स काय, स्ट्रॉंग सेंटर. मग इंडियामध्ये, भारतामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट हे स्ट्रॉंग आहे का, आहे का स्ट्रॉंग, तर तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्हाला सांगतो का स्ट्रॉंग आहे भारतामध्ये सेंटर, स्ट्रॉंग का आहे, वाय सेंटर इज स्ट्रॉंग. ठीक आहे. तर संविधानाच्या 7वं जे परिशिष्ट आहे 7th शेड्यूल मध्ये 3 लिस्ट दिलेल्या आहेत. काय आहे, एक आहे युनियन लिस्ट, दुसरी आहे कनकरंट लिस्ट आणि तिसरी आहे स्टेट लिस्ट. युनियन लिस्ट लिस्ट 1, concurrent list list 2, state list list 3, concurrent list list 3. ठीक है. This is nothing but a division of power. Division of power कुठे दिलेली आहे, this has been given in the 7th schedule, proper 7th schedule. Yes, this has been given in the 7th schedule. ठीक आहे. युनियन लिस्ट, कनकरंट लिस्ट, स्टेट लिस्ट. युनियन लिस्ट मध्ये किती एंट्रीज आहेत, 98 एंट्रीज आहेत. स्टेट लिस्ट मध्ये किती एंट्रीज आहेत, 59 एंट्रीज आहेत. तर कनकरंट लिस्ट मध्ये किती एंट्रीज आहेत, 47 एंट्रीज आहेत. ठीक आहे. युनियन लिस्ट मध्ये किती एंट्रीज आहेत, 98. स्टेट लिस्ट मध्ये एंट्रीज आहेत 59. I think it is 69 or 59. Do check once again. एक डू चेक, कारण की काही फॅक्ट्स ह्या थोड्याशा विस्मरणात जातात. ठीक आहे. एकच सेकंड मला वेळ द्या. असं युजली होत नाही. येस, 59 एंट्रीज बरोबर आहे. स्टेट लिस्ट मध्ये 59 एंट्रीज आहेत, युनियन लिस्ट मध्ये 98 एंट्रीज आहेत, तर कनकरंट लिस्ट मध्ये त्या ठिकाणी 47 एंट्रीज आहेत. या एंट्रीज बघितल्याच्या नंतर तुमच्यात लक्षात येईल की जास्तीचे अधिकार कोणाला आहेत, युनियनला आहेत. स्टेटला किती अधिकार आहेत याच्यावरनं लक्षात येईल तुम्हाला जर कम्पेअर केलं तर. या ठिकाणी काय आहे, युनियन गव्हर्नमेंटला असणारे किंवा युनियन गव्हर्नमेंटला असणारे अधिकार कुठेतरी स्टेट गव्हर्नमेंट पेक्षा जास्त आहेत. सो स्ट्रॉंग सेंटर आहे. फक्त एवढंच नाही तर आपण जेव्हा याच्यातले सब्जेक्ट पाहू, मग युनियन गव्हर्नमेंटकडे सब्जेक्ट काय आहेत, डिफेन्स, कम्युनिकेशन. ठीक आहे. डिफेन्स आहे, कम्युनिकेशन आहे, त्याच पद्धतीने करन्सी, ॲटॉमिक एनर्जी, रेल्वेज. ठीक आहे. अशा पद्धतीने अति महत्वाचे जे काही गोष्टी आहेत त्या कुणाकडे आहेत, युनियनकडे आहेत. मग स्टेटकडे काय आहे, स्टेटकडे जास्तीच्या जबाबदाऱ्या येतात. लक्षात घ्या. एज्युकेशन कनकरंट मध्ये आहे, पण हेल्थ कुठं आहे, स्टेटकडे आहे. ऍग्रिकल्चर कुणाकडे आहे, स्टेटकडे आहे. कोऑपरेटिव्ह कुणाकडे आहेत, स्टेटकडे आहेत. ठीक आहे. ह्या पद्धतीचे जे सब्जेक्ट्स आहेत ते स्टेटकडे आहेत. जेव्हा सब्जेक्टचं महत्व आपण कम्पेअर करतो तेव्हा सगळ्यात जास्त महत्वाचे सब्जेक्ट कुणाकडे आहेत, युनियन गव्हर्नमेंटकडे आहेत. ठीक आहे. मग आणखीन एक दुसरं कारण झालं स्ट्रॉंग सेंटरचं. पहिलं सांगितलं नंबर ऑफ द आयटम्स इन द लिस्ट 1 आर मोर दॅन द लिस्ट 3. म्हणजे सेंटरकडे असणारे अधिकार जास्त आहेत. पुन्हा त्यात काय सांगितलं मी तुम्हाला, महत्वाच्या गोष्टी कुणाकडे आहेत, सेंटरकडे आहेत. डिफेन्स, कम्युनिकेशन, करन्सी, रेल्वेज, या सगळ्या ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुणाकडे आहेत, सेंटरकडे आहेत. स्टेटकडे काय आहेत, दुय्यम म्हणजे ज्यामध्ये स्टेटच्या जबाबदाऱ्या वाढतात अशा पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी स्टेटकडे दिलेल्या आहेत. तर तिसरी जे सेकंड नंबरची लिस्ट आहे त्याला म्हटलं जातं कनकरंट लिस्ट. कनकरंट लिस्ट. आता या कनकरंट लिस्टच्या बाबतीत मला, किंवा समवर्ती सूची ज्याला म्हणू आपण, त्याला काय म्हणता येईल, समवर्ती सूची. आता ह्या समवर्ती सूचीच्या बाबतीत मला काय सांगावं लागेल की समवर्ती सूचीवरती कायदा बनवण्याचे अधिकार, समवर्ती सूचीमधील विषयावरती कायदा बनवण्याचे अधिकार दोघांनाही आहेत. सेंटरला सुद्धा आहेत, स्टेटला सुद्धा आहेत. केंद्राला सुद्धा आहेत आणि स्टेटला सुद्धा आहेत, राज्याला सुद्धा आहेत. पण जर दोघांनी जर कायदा बनवला तर कोणता कायदा श्रेष्ठ ठरतो, केंद्राचा कायदा त्या ठिकाणी श्रेष्ठ ठरतो.
ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजेच काय, कन्करंट लिस्टच्या बाबतीत सुद्धा मला काय म्हणावं लागेल की सेंटर स्ट्रॉंग आहे. कन्करंट लिस्टच्या बाबतीत सेंटर स्ट्रॉंग आहे का? कारण की दोघांना जरी कायदा बनवण्याचा अधिकार असला तरीही जर केंद्राचा कायदा अस्तित्वात असेल तर त्या ठिकाणी केंद्राचा कायदा ऑटोमॅटिकली लागू होतो. स्टेट केंद्राच्या कायद्याला बायपास करू शकत नाही. दॅट इज वन एक्सेप्शन, आय विल लेट यू नो. एका अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं करता येऊ शकतं, पण आपण सेंटर स्टेट रिलेशनच्या वेळेला त्याचा अभ्यास करू. सध्या आपण एवढंच लक्षात ठेवा, कन्करंट लिस्टमध्ये जर सेंटर आणि स्टेट ह्या दोघांनी कायदे बनवले तर सेंटरचा कायदा स्टेटवरती काय होतो, प्रिव्हेल होतो. ठीक आहे. आता आणि चौथं कारण काय आहे, भारतामध्ये रेसिड्युअरी पॉवर्स, म्हणजे ज्या गोष्टी ह्या लिस्टमध्ये मेन्शन नाहीत, ह्या रेसिड्युअरी शिल्लक म्हणजे ज्या काही गोष्टी इथं मेन्शन नाहीत त्या कुणाकडे आहेत, भारताच्या बाबतीत त्या गोष्टी आहेत सेंटरकडे. कुणाकडे आहेत, सेंटरकडे आहेत. मग मला म्हणावं लागेल भारतामध्ये सेंटर काय आहे, स्ट्रॉंग आहे. भारतामध्ये काय आहे, सेंटर स्ट्रॉंग आहे. मग सेंटर जर स्ट्रॉंग असेल तर ते फीचर काय असेल, युनिटरी. जर राज्य स्ट्रॉंग असतील तर ते फीचर काय असेल, फेडरल. सो स्ट्रॉंग सेंटर इज अ युनिटरी फीचर. स्ट्रॉंग सेंटर इज युनिटरी फीचर. आलं लक्षात? आता एक 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 या ठिकाणी पाहू. स्ट्रॉंग सेंटर, विटो ओव्हर स्टेट बिल्स. आता विटो पॉवर ऑफ द प्रेसिडेंट पाहिलं होतं आपण, त्याच पद्धतीने विटो पॉवर ऑफ द गव्हर्नर सुद्धा पाहिलं. मग गव्हर्नरचे जे विटो पॉवर आहेत, नकाराधिकाराचा अभ्यास केला आपण, तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की गव्हर्नरकडे एक जास्तीचा ऑप्शन आहे. गव्हर्नर काय करू शकतो, जे काही राज्य विधिमंडळाने पास केलेलं जे काही बिल असेल ते गव्हर्नर प्रेसिडेंटच्या कन्सिडरेशनसाठी रोखून ठेवू शकतो. राष्ट्रपतीच्या विचारार्थ तो त्या ठिकाणी रोखून ठेवू शकतो. मग राष्ट्रपती काय करतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सल्ल्यावरनं निर्णय घेतील आणि राष्ट्रपतींना त्यावरती सगळेचे सगळे विटो आहेत. राष्ट्रपती त्यावरती अब्सोल्यूट विटो एक्झरसाइज करू शकतात, राष्ट्रपती त्यावरती सस्पेन्सिव्ह विटो एक्झरसाइज करू शकतात, राष्ट्रपती त्यावरती पॉकेट विटो सुद्धा एक्झरसाइज करू शकतात. म्हणून स्टेटनी जरी कायदा बनवलेला असला तरी त्याला विटो करण्याचा अधिकार कोणाला भेटतो, सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतो. मग या ठिकाणी परत एकदा मला म्हणावं लागेल की स्टेट गव्हर्नमेंट थोडंसं वीक होत आहे. मग हे फीचर काय असेल, युनिटरी फीचर. आता अमेरिकेशी थोडंसं कम्पेअर करत चालायचंय आपल्याला. ठीक आहे, अमेरिकेशी कम्पेअर केल्याच्या नंतर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. आता हे विटो ओव्हर द बिल जसं लक्षात ठेवलं त्याच वेळेला तुम्ही ऑफिस ऑफ गव्हर्नर लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑफिस ऑफ गव्हर्नर, विटो कोण करतं, तर गव्हर्नर करू शकतो. गव्हर्नर कोणाच्या कन्सिडरेशनसाठी ठेवलंय, प्रेसिडेंटच्या माध्यम कन्सिडरेशनसाठी ठेवलंय. आणि तुम्हाला लक्षात येईल गव्हर्नरच्या अपॉइंटमेंटमध्ये स्टेटचा काही रोल आहे का? गव्हर्नमेंटच्या अपॉइंटमेंटमध्ये स्टेटचा काहीही रोल नाही. गव्हर्नरची अपॉइंटमेंट कोण करतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. म्हणजेच अशा वेळेला दोन गोष्टी घडतात. ठीक आहे, आपण बघितलं असेल महाराष्ट्रामधलं उदाहरण घ्या. महाराष्ट्रातले जे गव्हर्नर आहेत सध्याचे, कुठंतरी आपल्याला लक्षात येतं की ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इशाऱ्यावरनं काम करतात. मग काय होतं अशा वेळेला, जे गव्हर्नर्स असतील ते गव्हर्नर्स काय होतात, सेंटरचे एजंट म्हणून काम करायला लागतात. सो ऑफिस ऑफ गव्हर्नर जे आहे, ठीक आहे, ऑफिस ऑफ गव्हर्नर दे ऍक्ट लाईक अन एजंट ऑफ द सेंटर समटाइम. नॉट ऑलवेज, लक्षात घ्या. ही इज द हेड ऑफ द स्टेट, अ व्हेरी कॉन्स्टिट्युशनल फंक्शनरी, अ व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शनरी. पण त्यांची अपॉइंटमेंट जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात असेल तर कुठंतरी त्यांच्या निर्णय प्रक्रियेवरती सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्या ठिकाणी दबाव असतो, त्यांचा हस्तक्षेप असू शकतो. ठीक आहे, म्हणून त्यांच्या अपॉइंटमेंटमध्ये कुठंतरी स्टेटचा सुद्धा रोल असावा अशी बऱ्याचदा मागणी येत राहते. मग ऑफिस ऑफ गव्हर्नर काय असेल, हे युनिटरी फीचर असेल की फेडरल फीचर असेल, तुमच्या लक्षात येईल ऑफिस ऑफ गव्हर्नर ज्यामध्ये स्टेटचा अपॉइंटमेंटचा कसलाही रोल नाही, त्याच पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंट त्यावर त्याच्या निर्णय प्रक्रियेवरती कुठेतरी हस्तक्षेप करू शकतं. म्हणजेच काय, राज्याचे अधिकार कुठेतरी त्या ठिकाणी संकुचित होऊ शकतात. मग हे फीचर काय आहे, युनिटरी फीचर. ठीक आहे, विटो ओव्हर द बिल, ऑफिस ऑफ द गव्हर्नर तुम्हाला सायमल्टेनियसली लक्षात ठेवता येईल. आता हे काही गोष्टी तुम्हाला अमेरिकेशी कम्पेअर करायच्या आहेत. ठीक आहे, अमेरिकेशी कम्पेअर करत असताना तुमच्या लक्षात येईल नंबर ऑफ इक्वॅलिटी ऑफ स्टेट्स रिप्रेझेंटेशन. एक ठिकाणी आपण म्हणतो बायकॅमेरलिझम. बायकॅमेरलिझम इज अ फेडरल फीचर. हे बायकॅमेरलिझम म्हणजेच काय, आपल्याकडे राज्यसभा अस्तित्वात आहे. ह्या राज्यसभेचं काय एक फंक्शन आहे, वन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द राज्यसभा इज टू प्रिझर्व्ह द इंटरेस्ट ऑफ द स्टेट. स्टेटच्या जे काही हितसंबंध आहेत त्या हितसंबंधांचं संरक्षण करणं हे त्या ठिकाणी राज्यसभेचं काम आहे. ठीक आहे, पण अमेरिकेमधलं त्या ठिकाणी सिनेट, अमेरिकेच्या सिनेटमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 50 स्टेट्स आहेत आणि प्रत्येक स्टेटला त्या ठिकाणी
मेंबरशिप आहे. प्रत्येक स्टेटचे 2 रिप्रेझेंटेटिव्ह हे अमेरिकेच्या सिनेटमध्ये असतात. म्हणजे अमेरिकेच्या सिनेटची सदस्य संख्या आहे 100. म्हणजेच काय, त्या ठिकाणी इक्वल रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, सिनेटमध्ये प्रत्येक स्टेटला रिप्रेझेंटेशन काय आहे, इक्वल आहे. म्हणजेच याच्यातनं काय म्हणता येईल की तिथलं सिनेट जे आहे त्या सर्वची सर्व राज्यांच्या हित संबंधांचं रक्षण करेल. भारताच्या बाबतीत काय म्हणता येईल आपल्याला, मला थेरॉटिकली असं म्हणावं लागेल की या ठिकाणी पॉप्युलेशनच्या आधारावरती राज्यसभेची मेंबरशिप ठरते. मग उत्तर प्रदेश जे किंवा जास्तीचं पॉप्युलेशन असणारं राज्य आहे त्यांच्या वाटी राज्यसभेमधले जास्त सदस्य येतात. ठीक आहे, म्हणजेच काय आपल्याकडे अनइक्वल रिप्रेझेंटेशन आहे. सो नो इक्वॅलिटी ऑफ द स्टेट रिप्रेझेंटेशन. प्रत्येक राज्याला ते छोटा असो की मोठा असो ते इक्वल रिप्रेझेंटेशन अमेरिकेमध्ये आहे. भारतामध्ये ते तत्व नाही. भारतामध्ये पॉप्युलेशन लोकसंख्येच्या आधारावरती त्याची विभागणी केली जाते. म्हणून मला म्हणावं लागेल राज्यसभेमधलं रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी कसं आहे, थोडंसं अनइक्वल रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, आता डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. ठीक आहे, म्हणजेच काय, एक लक्षात घ्या, आंध्र प्रदेशचं डिव्हिजन केलं आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणा. ठीक आहे, आंध्र प्रदेशचं डिव्हिजन केलं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 राज्यांमध्ये. मग त्यावेळेला मला असं म्हणता येईल का, जसं इंडियाची टेरिटोरियल इंटिग्रिटी आहे, भारताची टेरिटोरियल इंटिग्रिटी आहे. टेरिटोरियल इंटिग्रिटी म्हणजेच काय, भारताचा जो भूप्रदेश आहे त्याची गॅरंटी आहे. ठीक आहे, भारत एक सार्वभौम देश आहे त्याच्यामुळे त्याला टेरिटोरियल इंटिग्रिटी आहे. पण मी असं म्हणू शकतो का, टेरिटोरियल इंटिग्रिटी प्रिन्सिपल अप्लाइज टू द स्टेट्स इन इंडिया? मला असं म्हणता येणार नाही. का? कारण की स्वातंत्र्याच्या वेळेला असणारे स्टेट, 1956च्या वेळेला असणारे स्टेट आणि आज असणाऱ्या स्टेट्स याच्या संख्येमध्ये, त्यांच्या काय म्हणू एरियामध्ये बरेचसे बदल त्या ठिकाणी घडत गेलेले. आज महाराष्ट्रामध्ये पाहिलं सेपरेट विदर्भाची सुद्धा त्या ठिकाणी मागणी इथं आहे. मग यावरून तुमच्याला काय लक्षात येतं, स्टेट्स डू नॉट एन्जॉय टेरिटोरियल इंटिग्रिटी. म्हणजे स्टेट्स आर डिस्ट्रक्टिबल. म्हणजे स्टेट्सचं जी शासन व्यवस्था आहे त्या शासन व्यवस्थेला संरक्षण दिलेलं आहे संविधानाने. पण संविधानाने त्यांच्या टेरिटोरीचं संरक्षण दिलेलं नाही, टेरिटोरियल इंटिग्रिटीचं संरक्षण त्या ठिकाणी दिलेलं नाही. आणि राज्याच्या सीमामध्ये, राज्याच्या नावामध्ये, राज्याच्या एरियामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? पार्लमेंटला आहे. आणि ते करत असताना तो बदल जो आहे फक्त सिंपल मेजॉरिटीनेच केला जातो. सिंपल मेजॉरिटीने केला जाऊ शकतो. सिंपल मेजॉरिटी ही प्रोसेस म्हणजे थोडीशी एवढी किचकट नाही तर सोपी पद्धत आहे. म्हणूनच मला म्हणावं लागेल की हा जर उदाहरण घेतलं तर भारताचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे, थोडंसं फ्लेक्झिबल आहे. इट्स अ फ्लेक्झिबल. काही प्रोसिजर ज्या आहेत त्या फ्लेक्झिबल आहेत. म्हणून मला म्हणावं लागेल डिस्ट्रक्टिबल स्टेट किंवा फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन हे काय आहेत, युनिटरी फीचर्स आहेत. आणि इथं परत एकदा अमेरिकेशी कम्पेअर केलं तर अमेरिकेमध्ये मात्र प्रत्येक राज्यांना त्याच्या टेरिटोरियल इंटिग्रिटीची गॅरंटी संविधान देतं. म्हणजे त्या ठिकाणी 50 राज्य आहेत. 50 राज्य, तुम्हाला वाटेल की सुरुवातीला 13 राज्य होते, आज अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत. मग अमेरिकेने सुद्धा त्यांच्या राज्यांचं डिव्हिजन केलेलं असेल तर नाही. अमेरिकेमध्ये हे वेगवेगळे राज्य अस्तित्वात होते आणि ते राज्य काय झाले, युनायटेड स्टेट्स अमेरिकेला मिळत गेले. ठीक आहे, त्यांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि त्या ठिकाणी प्रत्येक राज्याला टेरिटोरियल इंटिग्रिटी संविधानाने दिलेली आहे. त्या राज्यांचं त्या ठिकाणी डिव्हिजन होऊ शकत नाही. हा, अमेरिकेची राज्यांची संख्या 50 वरनं 51 होऊ शकते का? होईल. कधी होईल? जेव्हा आणखीन एखादं नवीन राज्य त्याला सामील होईल. होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये एखादं राज्य त्याला सामील झालं तर त्याला अमेरिकेचं, कारण की काही पॅसिफिक महासागरामध्ये युनायटेड स्टेट्सच्या काही अशा टेरिटरीज आहेत ज्यांना राज्याचा दर्जा नाही. मग त्यांना जर राज्याचा दर्जा दिला किंवा त्यांना इक्वल फुटिंगवरती समाविष्ट करण्यात आलं तर त्या ठिकाणी त्यांच्या राज्यांची संख्या वाढू शकते. पण आज काय म्हणावं, प्रत्येक राज्यांचा इंडिव्हिज्युअली जर विचार केला तर प्रत्येक राज्यांना काय आहे, टेरिटोरियल इंटिग्रिटी त्या ठिकाणी गॅरंटी केलेली आहे. सो इंडियामध्ये काय आहे, डिस्ट्रक्टिएबल स्टेट्स आहेत, तर अमेरिकेमध्ये काय आहेत, इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. नंतर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, याचा आपण अभ्यास करणारच आहोत. ठीक आहे, नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी, फायनान्शियल इमर्जन्सी.
नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी, फायनान्शियल इमर्जन्सी याच्याविषयी जेव्हा आपण विचार करू तेव्हा मला काय म्हणावं लागेल, जेव्हा केव्हा इमर्जन्सी लादली जाते किंवा इमर्जन्सीचा निर्णय घेतला जातो, इमर्जन्सीच्या निर्णयामध्ये काय होतं, ऑटोमॅटिकली आपलं जे फेडरल स्ट्रक्चर आहे ते युनिटरी बनून जातं. म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं, सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकार वाढतात, स्टेट गव्हर्नमेंटचे अधिकार कमी होतात आणि मग अशा वेळेला स्टेट गव्हर्नमेंटला युनियन गव्हर्नमेंटच्या पूर्णपणे आदेशाखालीच वागावं लागतं. त्यांचे जे युनियन गव्हर्नमेंटचे निर्णय आहेत त्या प्रत्येक निर्णयाचं त्या ठिकाणी पालन करावं लागतं. म्हणून जेव्हा इमर्जन्सी अप्लाय केली जाते, इमर्जन्सी अप्लाय करणं म्हणजेच काय केलं जातं, सेंटरचा रोल त्या ठिकाणी वाढतो, म्हणून त्याला युनिटरी फीचर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता आणखीन एक कंपॅरिझन केलं जातं, आपल्याकडे सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे, आपल्याकडे सिंगल सिटीजनशिप आहे. ठीक आहे. आता हे सिंगल म्हणजे काय लक्षात घ्या, हे परत अमेरिकेशी केलेलं कंपॅरिझन आहे. अमेरिकेमध्ये काय आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे त्यांच्या फेडरल गव्हर्नमेंटचं एक फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे, फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक राज्याचं सुद्धा एक वेगळं कॉन्स्टिट्यूशन आहे. अमेरिकेमध्ये प्रत्येक स्टेट्सचं सुद्धा कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये 2 कॉन्स्टिट्यूशन आहेत, एक फेडरल कॉन्स्टिट्यूशन आणि दुसरं स्टेट कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. पण भारतामध्ये काय आहे, भारतामध्ये सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे, एकच कॉन्स्टिट्यूशन आहे. मग एक कॉन्स्टिट्यूशन असल्यामुळं त्याला काय म्हटलं जातं, युनिटरी फीचर असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने सिंगल सिटीजनशिप, अगेन अमेरिकेमध्ये ड्युअल सिटीजनशिप आहे. ड्युअल सिटीजनशिपचा अर्थ काय आहे, तुम्ही अमेरिकेचेही नागरिक असू शकता, त्याच वेळेला टेक्सास नावाचं तिथं एक राज्य आहे, फ्लोरिडा राज्य आहे, तुम्ही फ्लोरिडाचे सुद्धा नागरिक आहात, टेक्सासचे सुद्धा नागरिक आहात. म्हणजेच ज्या पद्धतीने जर भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतामध्ये आपण सर्व काय आहात, भारत एका देशाचे नागरिक आहोत. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, पण महाराष्ट्राचे नागरिक म्हणता येईल का आपल्याला, महाराष्ट्राचे नागरिक म्हणता येणार नाही का, आपल्याकडे सिंगल सिटीजनशिप आहे. पण अमेरिकेमध्ये मात्र एक व्यक्ती एकाच वेळी युएसएचा सुद्धा नागरिक असतो, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी असणाऱ्या स्टेटचा सुद्धा तो काय असतो, नागरिक असतो. सिंगल सिटीजनशिप, सिंगल कॉन्स्टिट्यूशन इज अ युनिटरी फीचर. आता इंटिग्रेटेड ज्युडिशियरी, एक मी तुम्हाला सांगितलं होतं इंडिपेंडंट ज्युडिशियरी. इंडिपेंडंट ज्युडिशियरी काय आहे, हे फेडरल फीचर आहे. इंडिपेंडंट ज्युडिशियरी इज अ फेडरल फीचर. इंडिपेंडंट ज्युडिशियरी इज अ फेडरल फीचर. पण इंटिग्रेटेड ज्युडिशियरी इज अ युनिटरी फीचर. का, कारण की आपल्याकडे सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट आणि त्याखाली सबऑर्डिनेट कोर्ट आहेत. या ठिकाणी सबऑर्डिनेट कोर्ट तुर्तास बाजूला ठेवूया, पण सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट यांच्यामध्ये काय आहे, इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आहे. याचा अर्थ काय आहे, सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट केंद्राने बनवलेले त्याच पद्धतीने राज्यांनी बनवलेले दोन्हीही कायद्यांच्या काय करतात, अंमलबजावणीवरती लक्ष ठेवतात. ठीक आहे. केंद्राने बनवलेलं, अमेरिकेमध्ये काय लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये सेंट्रल फेडरल ज्युडिशियरी आहे आणि स्टेटची ज्युडिशियरी आहे. म्हणजे केंद्रीय कायद्यांच्या बाबतीत जर काही प्रश्न असेल तर तो कुठं जाईल, तिथं फेडरल कोर्टमध्ये जाईल. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या सुप्रीम कोर्टमध्ये. राज्यांनी बनवलेला जर कायदा आहे त्याप्रमाणे कुठं जाता येईल, हायकोर्टमध्ये जाता येईल, त्या ठिकाणच्या स्टेट कोर्टमध्ये जाता येईल. भारताच्या बाबतीत काय आहे, ही एक उतरंडीची रचना आहे. सुप्रीम कोर्ट, त्याच्या खाली हायकोर्ट, हायकोर्टच्या खाली सबऑर्डिनेट कोर्ट्स. दिस इज व्हॉट द इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. म्हणजे जर प्रश्न सध्या उपस्थित झाला तो केंद्राच्या कायद्याचा असेल की राज्याच्या कायद्याचा असेल, तर पहिल्यांदा सबऑर्डिनेट कोर्टकडे जाईल, त्यानंतर अपील तुम्हाला हायकोर्टकडे करता येईल आणि हायकोर्टकडनं सुप्रीम कोर्टाकडे त्या ठिकाणी अपील करता येईल. याला म्हटलं जातं इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. आणि इंटिग्रेटेड ज्युडिशियरी इज युनिटरी फीचर. का, कारण की सेपरेट ज्युडिशियरी जे असतो म्हणजे स्टेटची वेगळी आणि सेंटरची वेगळी, हे एक फेडरल फीचर असं म्हटलं जातं अमेरिकेमध्ये. ओके, ठीक आहे. हे झालं इंटिग्रेटेड ज्युडिशियरी विषयी. आता येतंय तुम्हाला ह्या लक्षात गोष्टी की स्ट्रॉंग सेंटर, विटो ओव्हर स्टेट बिल. हा, इथे एक पार्लमेंट्स अथॉरिटी ओव्हर द स्टेट लिस्ट हे माझ्याकडनं सांगायचं राहिलं. पार्लमेंट्स अथॉरिटी ओव्हर द स्टेट लिस्ट, पार्लमेंट्स अथॉरिटी ओव्हर द स्टेट लिस्ट. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगत होतो की एक युनियन लिस्ट आहे, ठीक आहे, दुसरी कनकरंट लिस्ट आहे, तिसरी स्टेट लिस्ट आहे. स्टेट लिस्ट वरती कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्य विधिमंडळांना आहे. स्टेट लिस्ट वरती कायदा बनवण्याचा अधिकार हा राज्य विधिमंडळाला आहे. युनियन लिस्ट वरती कायदा बनवण्याचा अधिकार हा पार्लमेंटला आहे. पण जर समजा राज्यसभेने नॅशनल इंटरेस्ट मध्ये जर असं रिझोल्युशन पास केलं, राज्यसभेने नॅशनल इंटरेस्ट मध्ये रिझोल्युशन पास केलं की स्टेट लिस्ट वरच्या समजा एंट्री
नंबर 21, आय एम जस्ट टेकिंग द इमॅजिनरी, एनटी नंबर 21 इन द स्टेट लिस्ट, यावरती कायदा नॅशनल इंटरेस्ट मध्ये कायदा बनवण्याचा अधिकार पार्लमेंटला दिला जावा. पार्लमेंटला दिला जावा. तर अशा वेळेला पार्लमेंट काय करतं, त्या विषयावरती कायदा बनवू शकतं. परत एकदा रिपीट करतो, स्टेट लिस्ट वरती कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे, त्या ठिकाणी राज्य विधिमंडळालाच अधिकार आहे. पण जर राज्यसभेने असं रिझोल्युशन पास केलं की नॅशनल इंटरेस्ट मध्ये त्या ठिकाणी कायदा बनवण्याची आवश्यकता आहे, एकच कायदा, आणि तो कायदा बनवण्याचा अधिकार राज्यसभा पार्लमेंटला देऊ शकतं, अशा वेळेला पार्लमेंट त्या स्टेट लिस्ट वरती कायदा बनवेलाय आणि बनवलेला कायदा त्या ठिकाणी सर्व राज्यांवरती त्या ठिकाणी तो अप्लिकेबल राहू शकतो. येतोय लक्षात? म्हणजेच काय, स्टेट लिस्ट जरी असली तरी स्टेट लिस्ट वरती मर्यादा आणण्याची सुद्धा पद्धत त्या ठिकाणी, प्रोसेस जी आहे ती कॉन्स्टिट्यूशनने सांगितलेली आहे आणि तो अधिकार राज्यसभेला दिलेला आहे. म्हणजेच काय, पार्लमेंट्स ऑथॉरिटी ओव्हर द स्टेट लिस्ट, काही प्रसंगामध्ये पार्लमेंटला काय होते, स्टेट लिस्ट वरती सुद्धा कायदा बनवण्याचा त्या ठिकाणी अधिकार प्राप्त होतो. जसं B2 आहे, मग याच्यामध्ये काय होतं, सेंट्रल गव्हर्नमेंटची पार्लमेंटची ऑथॉरिटी वाढते, मग हे काय असेल, युनिटरी फीचर असेल. ठीक आहे. आता ह्या तीन गोष्टी ज्या आहेत तुम्हाला एकत्रितपणे लक्षात घ्यायच्या आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेस, IAS, IPS, ठीक आहे, IAS, IPS, ठीक आहे. ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या बाबतीत मला काय म्हणावं लागेल, IAS आणि IPS यांचं सिलेक्शन म्हणजेच रिक्रुटमेंट कोण करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. त्यांचं ट्रेनिंग कोण करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. ठीक आहे. पण ते काम कुठं करतात, त्यांचं वर्क कुठं असतं, तर ते स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करतात. ठीक आहे. सपोज डिस्ट्रिक्ट कलेक्टर, DM, डिस्ट्रिक्ट कलेक्टर और डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ठीक आहे, यांची अपॉइंटमेंट कुणी केलेली असते, डिस्ट्रिक्ट कलेक्टर जर IAS असेल तर त्याची सिलेक्शन, ट्रेनिंग, अपॉइंटमेंट कुणी केलेली असते, सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेली असते. पण ते काम कुठं करत असतात, स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत काम करत असतात. म्हणजेच काय, ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या अपॉइंटमेंट मध्ये, सिलेक्शन मध्ये, ट्रेनिंग मध्ये स्टेटचा रोल आहे का, नाही. त्यांच्यावरती अल्टिमेट कंट्रोल कोणाचं असतं, तर अल्टिमेट कंट्रोल हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं, म्हणून त्याला युनिटरी फीचर असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच पद्धतीने इंटिग्रेटेड इलेक्शन मशिनरी, आपल्याकडे काय आहे, इलेक्शन कमिशन. इलेक्शन कमिशन लोकसभेचं सुद्धा इलेक्शन कंडक्ट करतं, त्याच पद्धतीने स्टेट लेजिस्लेचरचं म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं सुद्धा त्या ठिकाणी इलेक्शन कोण करतं, इलेक्शन कमिशन. आपल्याकडे सिंगल इलेक्शन कमिशन आहे. अमेरिकेमध्ये राज्यांसाठी वेगळं इलेक्शन कमिशन असतं, तर केंद्रासाठी वेगळं इलेक्शन कमिशन आहे. अमेरिकेमधलं तर राज्यामध्ये सुद्धा इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये बराचसा फरक आहे, त्यामुळे तिथली परिस्थिती तर वेगळी आहे. पण लक्षात घ्या, आपल्या भारतामध्ये काय आहे, इंटिग्रेटेड इलेक्शन मशिनरी, म्हणजे एकच इलेक्शन कमिशन आहे जे राज्यामधल्या विधानमंडळांचं, त्याच पद्धतीने केंद्रीय विधानमंडळांचं, लेजिस्लेचरचं सुद्धा त्या ठिकाणी काय करतं, इलेक्शन कंडक्ट करतं. सो इंटिग्रेटेड इलेक्शन मशिनरी. त्याच पद्धतीने ऑडिटचा अधिकार हा कोणाकडे आहे, आपल्याकडे फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटलाच ऑडिटचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून इंटिग्रेटेड ऑडिट मशिनरी, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल काय करतात, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्याच पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंटचं ऑडिट करतात. म्हणजे एक इंटिग्रेटेड मशिनरी आहे, एकच मशिनरी आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांचं त्या ठिकाणी ऑडिट करते, दोघांचं ऑडिट करते. म्हणून याला काय म्हटलं जातं, युनिटरी फीचर. लक्षात घ्या, इंटिग्रेटेड इलेक्शन मशिनरी, इंटिग्रेटेड ऑडिट मशिनरी, सिंगल कॉन्स्टिट्यूशन, सिंगल सिटीजनशिप, ठीक आहे, डिस्ट्रक्टिएबल स्टेट्स जे आहे, इंटिग्रेटेड ज्युडिशरी, ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ह्याला काय करावं लागेल, आपल्याला USCC कम्पेअर केलं जातं आणि USA मध्ये त्याच्या वेगळं आहे, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, युनिटरी फीचर म्हटलं जातं. कारण की या ज्या प्रोसेस आहेत या सगळ्या पद्धतींमुळे काय होतं की केंद्राचे अधिकार, सेंटरचे अधिकार थोडेसे वाढतात. यावरून तुम्हाला लक्षात येईल भारतामध्ये युनिटरी फीचर सुद्धा आहेत, ऍज वेल एज फेडरल फीचर सुद्धा त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, भारतामध्ये काय आहेत, युनिटरी ऍज वेल एज फेडरल फीचर्स. काही फीचर्स युनिटरी आहेत तर काही फीचर्स फेडरल आहेत. तर आज तुम्हाला मी होमवर्क देत आहे, तुम्हाला आज लेक्चर संपल्याच्या नंतर काय करायचं आहे, युनिटरी फीचर आणि फेडरल फीचर यांची लिस्ट बनवायची आहे. यू हॅव टू मेक द लिस्ट ऑफ द युनिटरी फीचर्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे, आणि फेडरल फीचर्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन यांची तुम्हाला एक यादी बनवायची आहे आणि यादी बनवून तुम्हाला त्या गोष्टी जास्तीच्या लक्षात ठेवण्यास तुम्हाला मदत होईल. ठीक आहे. आता भारताचा
फेडरेशनच्या बाबतीत काही संकल्पना आणखी लक्षात घ्या. इंडियन फेडरेशन इज अ कॉम्प्रोमाइज बिटवीन टू. एक कॉम्प्रोमाइज आहे. काय आहे? नॉर्मल डिव्हिजन ऑफ पॉवर, म्हणजे संविधानाने युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कनकरंट लिस्ट याच्या माध्यमातून अधिकारांचं डिव्हिजन तर केलेलं आहे. त्यामध्ये काय केलेलं आहे? स्टेट्सला काय केलेलं आहे? ऑटोनॉमी सुद्धा दिलेली आहे. का? त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार स्टेटला दिलेला आहे विदिन देअर ओन स्पेस. ठीक आहे. पण त्याच वेळेला काय केलेलं आहे? नॅशनल इंटिग्रिटी मुळे, नीड ऑफ नॅशनल इंटिग्रिटी अँड स्ट्रॉंग युनियन अंडर एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस, काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सेंटरचे अधिकार काय केलेले आहेत? वाढलेले आहेत. कशामुळं? बिकॉज युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द कंट्री, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द कंट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी ही एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की भारत हा आज एक संघ आपल्याला दिसतो आहे, पण 1940चं जे दशक होतं, ठीक आहे, जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा जे काही पॉलिटिकल सायंटिस्ट होते, मी या ठिकाणी वेस्टर्न पॉलिटिकल सायंटिस्ट म्हणतो आहे, ठीक आहे, अमेरिकेमधले असतील, इंग्लंड मधले असतील, जे काही पॉलिटिशियन्स होते त्या काळचे राज्यशास्त्राचे जे अभ्यासक होते, त्या अभ्यासकांचं मत काय होतं की भारत हा एक संघ राहू शकत नाही. का राहू शकत नाही? कारण की भारतामध्ये विविधताच एवढी जास्तीच आहे की भारताचे तुकडे होतील, असं त्या ठिकाणी इव्हन विन्स्टन चर्चिलचं सुद्धा हे वाक्य होतं की येणाऱ्या काळामध्ये भारत हा एक संघ राहू शकत नाही, तुम्हाला भारताचे तुकडे झालेले बघायला मिळतील. ओके. पण भारतीय संविधानाला हे क्रेडिट जातं की भारतीय संविधानाने अशा काही प्रोव्हिजन्स त्यामध्ये टाकलेल्या आहेत की भारत हा आजही एक संघ राष्ट्र आहे आणि इथून पुढेही एक संघ राहणार. का? कारण की संविधानाने जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल युनिटी आणि इंटिग्रिटीला महत्व दिलेलं आहे. म्हणूनच एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मध्ये भारतीय संविधान ऑटोमॅटिकली युनिलॅटरल बनतं. इंडिया इज अ फेडरल कंट्री, पण नॅशनल इमर्जन्सी जर लावली गेली तर ऑटोमॅटिकली काय होतं? हे स्ट्रक्चर फेडरल बनतं, युनिटरी बनतं. म्हणजे त्यासाठी कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करण्याची आवश्यकता आहे का? नाही. फक्त काय करायचं आहे? प्रेसिडेंटला नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करायची आहे. हा, नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करण्याची प्रोसिजर आहे, पण त्यासाठी पार्लमेंटचं लगेचच परवानगी आवश्यकता नाही. हा, नंतर पार्लमेंटची परवानगी घेतली जाते. ठीक आहे. म्हणजेच काय म्हणायचंय? फक्त एका प्रेसिडेन्शियल प्रोक्लेमेशन मध्ये हे स्ट्रक्चर पूर्णपणे बदलतं, जे की फेडरल स्ट्रक्चर आहे ते युनिटरी स्ट्रक्चर होऊन जातं. म्हणजेच एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मध्ये भारताच्या एकतेला, अखंडतेला कुठेही त्या ठिकाणी धक्का लागू नये म्हणून स्ट्रॉंग सेंटरची प्रोव्हिजन आपल्या संविधानाने केलेली आहे. म्हणूनच या ठिकाणी म्हटलं जातं इट इज कॉम्प्रोमाइज बिटवीन द स्टेट्स ऑटोनॉमी अँड नॅशनल इंटिग्रिटी. काय आहे? स्टेटच्या ऑटोनॉमी मधलं आणि नॅशनल इंटिग्रिटी मधलं हे कॉम्प्रोमाइज आहे. स्टेटचे ऍस्पिरेशन्स आणि नॅशनल इंटरेस्ट याच्यामधलं हे कॉम्प्रोमाइज आहे. ठीक आहे. However, the term federation has nowhere used in the constitution. लक्षात घ्या, फेडरेशन हा पद्धतीचा शब्द संविधानामध्ये कुठंही लिहिलेला नाही. इंडिया इज अ फेडरल कंट्री, नो डाऊट. का? कारण की फेडरलिझम इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पण हा फेडरेशन नावाचा जो शब्द आहे कुठं लिहिलेला आहे का? संविधानामध्ये नाही. तर या फेडरेशनच्या ऐवजी आर्टिकल 1 काय सांगतं? इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स. इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स हा शब्द वापरलेला आहे. राज्यांचा संघ, मराठीमध्ये याला आपण राज्यांचा संघ आहे. इंडिया हा फेडरेशन, संघ राज्य हा शब्द वापरलाय का आपण? भारत हा संघ राज्य आहे का? भारत हा संघ राज्य आहे का? कारण की आपण फेडरल आहोत. फेडरल म्हणजे संघ राज्य. पण हा संघ राज्य हा शब्द संविधानामध्ये कुठंही आलेला नाही. त्याच्याऐवजी काय म्हणतात आपण शब्द वापरलेला आहे, भारत हा राज्यांचा संघ आहे, युनियन ऑफ स्टेट्स. मग युनियन ऑफ स्टेट्स हा शब्द का प्रेफर केला? याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कारण दिलेलं आहे की युनियन ऑफ स्टेट्स हॅज बीन प्रेफर्ड ओव्हर द फेडरेशन ऑफ द स्टेट्स. का? इंडियन फेडरेशन इज नॉट द रिझल्ट ऑफ अग्रीमेंट. आपण काय करार करून आपल्याकडे काय आहे? कमिंग टुगेदर फेडरेशन नाहीये. आपलं कमिंग टुगेदर फेडरेशन आहे का? नाही. आपल्याकडे होल्डिंग टुगेदर. इट इज नॉट द रिझल्ट ऑफ द अग्रीमेंट. अग्रीमेंट झालेलं आहे नाहीये. जसं अमेरिकेमध्ये काय आहे? अमेरिकेमध्ये अग्रीमेंट झालेलं आहे. म्हणून सो इट इज नॉट आउट ऑफ एन अग्रीमेंट. पहिलं. दुसरं, भारतामध्ये स्टेट्स हॅव नो राईट टू ससीड फ्रॉम द फेडरेशन. म्हणजेच काय? राज्य जे आहेत हे संघापासून वेगळं होऊ शकत नाहीत. फेडरेशन इज युनियन बिकॉज इट इज इनडिस्ट्रक्टिबल.
फेडरेशन इज युनियन बिकॉज इट इज इनडिस्ट्रक्टिबल, म्हणजे फेडरेशन बदलता येणार नाही. हा स्टेट्सचं रूपांतर 2 स्टेट्समध्ये केलं जाऊ शकतं. ठीक आहे, एक स्टेटचं रूपांतर डिव्हिजन 2 स्टेटमध्ये केलं जाऊ शकतं किंवा त्यामध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात, त्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन केलं जाऊ शकतं, पण फेडरेशन मध्ये त्या ठिकाणी बदल केला जात नाही. फेडरेशन इज युनियन बिकॉज इट इज इनडिस्ट्रक्टिबल. सो इंडिया इज इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट. डिस्ट्रक्टिबल का म्हणतो मी इथं, का कारण की स्टेट्सचं डिव्हिजन केलं जाऊ शकतं, स्टेट्सचं डिव्हिजन केलं जाऊ शकतं, पण युनियनचं डिव्हिजन केलं जाऊ शकतं का? हे जे राज्यांचा संघ तयार झालेला आहे त्या संघाचं त्या ठिकाणी डिस्ट्रक्शन केलं जाऊ शकत नाही, म्हणून इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. युएसएच्या बाबतीत मला म्हणावं लागेल युएसए इज इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. अमेरिकेच्या बाबतीत मात्र प्रत्येक राज्याला सुद्धा त्याची टेरिटोरियल इंटिग्रिटी आहे, म्हणून मला म्हणावं लागेल इट इज इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. ओके, आता जेव्हा इंडियन फेडरलिझमचं आपण अनालिसिस करू तेव्हा काही शब्द आपल्याला येतील आहेत आणि आयोगाने याच्यावरती प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. काही सायंटिस्ट आहेत, पॉलिटिकल सायंटिस्ट, त्यांनी कशा पद्धतीने फेडरलिझम, इंडियन फेडरलिझमचं अनालिसिस केलेलं आहे. तर केसी वेअर काय म्हणतात, केसी वेअर म्हणतात इंडियन फेडरलिझम काय आहे, इट्स अ क्वासी फेडरल, इट्स क्वाझाय फेडरल, म्हणजे पूर्ण फेडरल नाहीये, इट्स अ क्वाझाय फेडरल. पॉल अपलबी यांचं काय म्हणणं आहे, इट इज एक्स्ट्रीमली फेडरल. त्यांनी काय म्हटलेलं आहे, इट इज एक्स्ट्रीमली फेडरल. हे नावं जशाच तसे लक्षात ठेवा आता तुम्ही. आणि त्याचे हे मॉरिस जोन्स काय म्हणतात, इट इज बार्गेनिंग फेडरलिझम. बार्गेनिंग फेडरलिझम हा शब्द कोणी वापरलेला आहे, मॉरिस जोन्स. आयव्हर जेनिंग्स काय म्हणतात, इट इज फेडरेशन बट विथ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी. सेंट्रलायझिंग टेंडन्सी काय आहे या ठिकाणी, स्ट्रॉंग आहे. सो आयव्हर जेनिंग्स फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी. अलेक्झांड्रोविच काय म्हणतात, इंडिया इज अ केस सुई जनरेसिस. इंडियाचं एक स्वतःच वेगळं एक्झाम्पल आहे, इट इज अ युनिक कॅरेक्टर. इंडिया इज अ केस सुई जनरेसिस. सुई जनरेसिस म्हणजे स्वतःच एक वेगळं एक्झाम्पल आहे फेडरेशनचं, आपल्याला कम्पेअर करता येणार नाही. लक्षात घ्या, इथं जे लोक युएसए सोबत कम्पेअर करतात ते काय म्हणते नाहीत, भारताचं फेडरेशन काय आहे, थोडंसं वीक आहे. ठीक आहे, मग केसी वेअर काय करतात, युएसए सोबत कम्पेअर करतात आणि म्हणतात क्वासी फेडरल. पॉल अपलबी मात्र आपल्या फेडरल फीचर्स विषयी विचार करतात आणि म्हणतात की 2 सेंटर्स ऑफ द पॉवर आहेत, दोघांनाही संविधानाने त्या ठिकाणी वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. हा, त्या अधिकारावरती गदा आणली जाऊ शकते पण अंडर एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस, रेग्युलर नाही. म्हणून काय म्हणतात, पॉल अपलबी म्हणतात की भारतीय संविधान हे एक्सटर्नली फेडरल आहे. मॉरिस जॉन्सन मात्र काय म्हणतात, या ठिकाणी बार्गेनिंग फेडरलिझम म्हणतात. का? कारण की बार्गेनिंग या कोणत्या अर्थाने, या लक्षात घ्या की सेंटर आणि स्टेट यांच्या बऱ्याचशा काही फिनान्शियल अधिकाराच्या बाबतीत जर बघितलं, फिनान्शियल अथॉरिटीच्या बाबतीत बघितलं गेलं तर स्टेट्सला काय करावं लागतं, सेंटर सोबत थोडं बार्गेनिंग करावं लागतं. म्हणून त्यांनी बार्गेनिंग फेडरलिझम हा शब्द वापरलेला आहे. या सेंटर स्टेट रिलेशनच्या वेळेला मी ही गोष्ट तुम्हाला क्लिअरिफाय करेल आहे. तर आयव्हर जेनिंग्स काय म्हणतात, ओके फेडरेशन आहे पण थोडीशी सेंट्रलायझिंग टेंडन्सी आहे. अलेक्झांड्रोविच म्हणतात इंडियाचा केस एक वेगळीच आहे, इट्स अ केस सुई जनरेसिस, इट्स अ युनिक कॅरेक्टर टू सीट इट्स रिक्वायरमेंट. तर ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. भारतामध्ये काय आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे, म्हणजेच काय सेंटर आणि स्टेट. ठीक आहे, हे जरी वेगवेगळे युनिट असले, जरी ते वेगवेगळ्या आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये काम करत असले तरी त्यामध्ये कोऑपरेशन असणं खूप आवश्यक आहे. त्याच भारतामध्ये काय आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. बरेचसे विषय दोघांच्या एकत्रित येतात, त्यामुळे एकमेकांचं कोऑपरेशन इज इनिव्हिटेबल, त्याला पर्याय नाही. सो इट्स अ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. हे तुम्हाला नावं आणि त्या शास्त्रज्ञांची नावं, तुम्हाला पॉलिटिकल सायंटिस्टची नावं तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काही स्टेटमेंट तुम्ही लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशन इज अ फेडरल कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन काय आहे, फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. इन ऍज मच ऍज इट एस्टॅब्लिशेस अ ड्युअल पॉलिटी. का फेडरल आहे, कारण की त्यामध्ये 2 प्रकारच्या शासन व्यवस्था, ड्युअल पॉलिटी आहे. एक तरी सुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल की कॉन्स्टिट्यूशन अवॉइड्स द टाईट मोल्ड ऑफ फेडरेशन. कॉन्स्टिट्यूशन एकदम टाईट मोल्ड ठेवलाय का फेडरेशनचं, एकदम स्ट्रॉंग फेडरेशन केलेलं आहे का, तर नाही. आणि म्हणूनच आपल्याला म्हणता येईल की इंडियन कॉन्स्टिट्यूशन कुड बी बोथ युनिटरी ऍज वेल एज फेडरल. म्हणजे ते युनिटरी सुद्धा आहे, फेडरल सुद्धा आहे, अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ द टाइम अँड सर्कमस्टन्सेस. म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार ते तुम्हाला फेडरल दिसेल, बदलत्या परिस्थितीनुसार तुम्हाला ते युनिटरी सुद्धा दिसू शकतं. ठीक आहे, सो इट कुड बी बोथ युनिटरी ऍज वेल एज फेडरल अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ द टाइम अँड सर्कमस्टन्सेस.
ठीक आहे. त्याच पद्धतीने SR मुंबई केसमध्ये 1994ला सुप्रीम कोर्टने सांगितलं, सुप्रीम कोर्ट लेड डाऊन द कॉन्स्टिट्यूशन इज फेडरल अँड कॅरेक्टराइज्ड फेडरलिझम ॲज अ बेसिक फीचर. फेडरलिझम काय आहे, बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. SR मुंबई हे सुद्धा नाव लक्षात ठेवा, कारण की यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की कोणत्या खालीलपैकी कोणत्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने फेडरलिझम इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं सांगितलं. उत्तर तुमचं असलं पाहिजे SR मुंबई केस. ठीक आहे. तर मित्रांनो, फेडरलिझम ऍज अ कन्सेप्ट आपण डिस्कस केलेली आहे. त्याच पद्धतीने भारतीय संविधानामधले फेडरल फीचर्स आणि युनिटरी फीचर्स यांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला. तर मित्रांनो, आता एक शेवटचा म्हणजे की कालच्या लेक्चरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत आपल्याकडनं फंडामेंटल ड्युटीज थोड्याशा फास्ट कव्हर केलेल्या होत्या, त्यातल्या काही 3-4 महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. ओके, ठीक आहे. तर फंडामेंटल ड्युटीजचा जो टॉपिक आहे त्याचा एक थोडासा शेवट जो आहे तो काल थोडं गडबडीमध्ये आपल्याला त्यावरती जास्त एम्फसाइज करता आलं नव्हतं. ह्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत की फंडामेंटल ड्युटीज कुठं मेन्शन केलेल्या आहेत. These things have already been discussed. Fundamental duties have been added by the 42nd Constitutional Amendment Act of 1976. त्यावेळेला 10 फंडामेंटल ड्युटीज ऍड केलेल्या होत्या. आज किती आहेत? 11 फंडामेंटल ड्युटी आहे. 11th फंडामेंटल ड्युटी हॅज बीन ऍडेड बाय द 86th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. आणि त्याच वेळेला सोलन सिंग कमिटी या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत, इन्स्पायर्ड फ्रॉम द USSR. ठीक आहे. USSR कडनं आपण याचं इन्स्पिरेशन घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने 3rd January इज सेलिब्रेटेड ॲज अ फंडामेंटल ड्युटीज डे, 86th कॉन्स्टिट्युशनल. आणि याचं एक बेसिस जे आहे आर्टिकल 29(1) ऑफ द युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. ठीक आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे, एव्हरीवन हॅज अ ड्युटीज टुवर्ड्स द कम्युनिटी इन विच अलोन द फ्री अँड फुल डेव्हलपमेंट ऑफ हिज पर्सनॅलिटी इज पॉसिबल. म्हणजे इव्हन युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स युनायटेड नेशन्सचं एक डिक्लेरेशन आहे, त्या डिक्लेरेशन मध्ये सुद्धा ड्युटीचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे भारतीय संविधानामध्ये ज्या ड्युटीज आलेल्या आहेत दे आर इन्स्पायर्ड फ्रॉम द USSR. नो डाऊट USSR सोबतच जपान ही एक कंट्री आहे, डेमोक्रॅटिक कंट्री, जी फंडामेंटल ड्युटीजच्या बाबतीत सांगते. त्याच पद्धतीने युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मधलं जे कलम 29 आहे त्यातली जी पहिला क्लॉज आहे यामध्ये सुद्धा ड्युटीज विषयी सांगितलेलं आहे. आता फंडामेंटल ड्युटीज आपण एक थोडक्यात बघून घेऊयात. सगळ्यात पहिली फंडामेंटल ड्युटी काय आहे? टू अबाइड बाय द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाचे पालन करणे. द रिस्पेक्ट इट्स आयडियल्स अँड इन्स्टिट्यूशन्स. त्याच्या आदर्श व संस्था यांचा आदर करायचा आहे. आणि लक्षात घ्या इथं शब्द वापरला काय, नॅशनल फ्लॅग, नॅशनल अँथम. संविधानाचे पालन करणे, त्याचे आदर्श व संस्था, आयडियल्स अँड इन्स्टिट्यूशन्स, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, नॅशनल फ्लॅग अँड नॅशनल अँथम यांचा आदर करणे ही सगळ्यात पहिली ड्युटी आहे. पण एक लक्षात घ्या, इथं याला हायलाइट करा आणि कुठेतरी लिहून ठेवा की या ड्युटीमध्ये नॅशनल सॉन्ग मेन्शन केलेलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये जनगण मन जे आहे इट इज नॅशनल अँथम. वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रगान. एक लक्षात घ्या, याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करणं थोडंसं अवघड आहे, राष्ट्रगीत, राष्ट्रगान. तर नॅशनल सॉन्ग जे आहे, नॅशनल सॉन्ग म्हणजेच वंदे मातरम. वंदे मातरम ते काय आहे या ठिकाणी नॅशनल सॉन्ग आहे. पण फंडामेंटल ड्युटीज जेव्हा ऍड केल्या गेल्या बाय 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट इन 1976 त्यावेळेला नॅशनल सॉन्ग चा आदर करणं हे ड्युटीमध्ये त्या ठिकाणी ऍड केलेलं नाहीये. याचा अर्थ असं नाही की नॅशनल सॉन्गचा तुम्ही किंवा वंदे मातरम याचा अनादर करू शकता. पण लक्षात घ्या फंडामेंटल ड्युटीज मध्ये मात्र हे मेन्शन केलेलं नाहीये. ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या. दुसरी महत्वाची फंडामेंटल ड्युटी म्हणजे टू चेरिश अँड फॉलो द नोबल आयडियल दॅट इन्स्पायर्ड अवर नॅशनल स्ट्रगल फॉर फ्रीडम. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे. तिसरी ड्युटी आहे टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सोव्हर्निटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. लक्षात घ्या ह्या कन्सेप्ट कम्पेअर करा. प्रिअम्बल मध्ये हे सगळे शब्द आहेत. ठीक आहे. कम्पेअर दीज वर्ड्स इन द प्रिअम्बल. भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे ही आपली तिसरी ड्युटी आहे. त्यानंतर चौथी ड्युटी आहे टू डिफेंड द कंट्री अँड रेंडर नॅशनल सर्व्हिस वेन कॉल्ड अपॉन टू डू सो. देशाचे संरक्षण करणे, आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे ही आपली ड्युटी आहे. मग कोविडच्या काळामध्ये, इमर्जन्सीच्या काळामध्ये जर सरकारने आपल्याकडनं काही सर्व्हिसची अपेक्षा केली तर आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी ते डिनाय करता येणार नाही. का? कारण की हे आपलं एक कर्तव्य आहे. त्याच पद्धतीने आर्टिकल 23 जे फंडामेंटल राईट आहे त्यामध्ये सुद्धा एक प्रोव्हिजन आहे, स्टेट कॅन इम्पोज कंपल्सरी सर्व्हिस फॉर पब्लिक पर्पज. ठीक आहे. लोकांच्या भलासाठी काही एखाद्या कंपल्सरी सर्व्हिसेस
ठीक आहे. असं होऊ शकतं की जसं इस्रायलमध्ये कंपल्सरी मिलिटरी सर्व्हिस आहे, की तुमच्या आयुष्यातला काही काळ जो मिलिटरी सर्व्हिसमध्ये तुम्हाला देणं आवश्यक आहे, अशा पद्धतीची काही सर्व्हिस पब्लिक पर्पजमध्ये राज्य संस्था आर्टिकल 23च्या अंतर्गत फंडामेंटल राईट्स आहे की ते इम्पोज करू शकतं. तशा पद्धतीची ड्युटी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेली आहे चौथ्या ड्युटीमध्ये, दॅट रेंडर द नॅशनल सर्व्हिस वेन कॉल्ड अपॉन टू डू सो. ठीक आहे. त्यानंतर टू प्रमोट हार्मनी अँड स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहुड अमंगस्ट ऑल द पीपल ऑफ इंडिया ट्रान्सेंडिंग रिलिजियस, लिंग्विस्टिक, रिजनल और सेक्शनल डायव्हर्सिटी. ह्या सर्व जरी विविधता असल्या तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, टू प्रमोट हार्मनी अँड कॉमन ब्रदरहुड अमंग ऑल, टू रिनाउन्स द प्रॅक्टिसेस डिरोगेटरी टू द डिग्निटी ऑफ वुमन. ठीक आहे. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक व वर्गीय भेदांपलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य, हार्मनी, बंधुभाव, ब्रदरहुड वाढीला लावणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे ही एक ड्युटी त्या ठिकाणी 5वी मांडलेली आहे. नंतरची ड्युटी आहे टू व्हॅल्यू अँड प्रिझर्व्ह द रिच हेरिटेज ऑफ कंट्रीज कंपोजिट कल्चर. कंट्रीचं जे कंपोजिट कल्चर आहे, ठीक आहे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मूल जाणून ते जतन करणे. Next, to protect and improve natural environment including forest, lakes, rivers and wildlife and to have a compassion for the living creature. ठीक आहे. अशा पद्धतीचं एक डीपीएसपी सुद्धा आपल्याला माहिती आहे. 42व्या घटना दुरुस्तीने 48A प्रोटेक्शन अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ द एन्व्हायरमेंट अँड सेफ गार्ड ऑफ द फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. त्याच पद्धतीने ड्युटीमध्ये लेक्स आणि रिव्हर्स सुद्धा या ठिकाणी ऍड केलेलं आहे. मग गंगेचं शुद्धीकरण असेल आहे, ठीक आहे, किंवा एखाद्या लेक्सचं जे शुद्धीकरण असेल आहे, ठीक आहे, ते एक आपली काय असेल, एक ड्युटी असेल की आपण जे काही लेक्स आहेत किंवा रिव्हर्स आहेत त्यांचं संरक्षण करणे. ठीक आहे. म्हणजेच वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी असं नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी म्हणजेच भूतदया बाळगणे. नंतरची महत्वाची पुढची ड्युटी आहे टू डेव्हलप अ सायंटिफिक टेम्पर, वैज्ञानिक दृष्टिकोन जो बाळगणे, ह्युमॅनिझम अँड स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड रिफॉर्म. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणावाद याचा विकास करणे. लक्षात घ्या, आपली सोसायटी आजही थोडीशी ट्रॅडिशनल सोसायटी म्हटलं जातं. ट्रॅडिशनल सोसायटी आहे. आजही बऱ्याचशा अंधश्रद्धांना आपण आपले लोक आहेत ते बळी पडतात. म्हणून आपली काय ड्युटी आहे टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्पर. त्याच पद्धतीने ह्युमॅनिझम ही अशा विचार आहे ज्या विचारामध्ये व्यक्तीला त्या ठिकाणी केंद्रस्थानी मानलं जातं, व्यक्ती सोडून इतर नाही. जसं आज परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपण थोडं धर्माचं महत्व कुठंतरी वाढतंय असं दिसतंय. तर आपली ड्युटी काय सांगते आहे, आपलं सायंटिफिक टेम्पर तर असलंच पाहिजे. त्याच पद्धतीने व्यक्तीला, ह्युमन व्हॅल्यूला जास्त, ह्युमन लाईफला त्या ठिकाणी व्हॅल्यू जास्त करणं आवश्यक आहे. सो ह्युमॅनिझम ते सांगतं. त्याच पद्धतीने स्पिरिट ऑफ एन्क्वायरी अँड रिफॉर्म. ठीक आहे. नंतरची पुढची ड्युटी आहे टू सेफगार्ड द पब्लिक प्रॉपर्टी अँड टू ऑब्झर्व्ह व्हायलन्स. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. टू सेफगार्ड पब्लिक प्रॉपर्टी अँड टू ऑब्झर्व्ह द व्हायलन्स. जे सार्वजनिक मालमत्ता आहे त्याचं रक्षण करायचं आहे आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करायचा आहे. पुढची ड्युटी आहे टू स्ट्राईव्ह टुवर्ड्स द एक्सलन्स इन ऑल स्पेअर ऑफ इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी so that nation constantly rises to the higher level of endeavor and achievement. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठाचे यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करणे. याला थोडंसं सोप्या भाषेत मला म्हणता येईल, वैयक्तिक आणि सामूहिक कार्याच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत उपक्रम आणि यशाच्या उच्च पातळीवर जाईल. एक मराठी ट्रान्सलेशन मी दोन्हीमध्ये केलेलं आहे की मग तुम्हाला त्यातनं लक्षात येईल. नंतर 51A मध्ये एक शेवटची जी ड्युटी आहे, 11th ड्युटी विच हॅज बीन ऍडेड बाय द 86th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, 86व्या घटना दुरुस्तीने टाकलेली आहे, टू प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज फॉर द एज्युकेशन टू हिज चाइल्ड ऑर वॉर्ड बिटवीन द एज ऑफ 6 to 14. 6 ते 14 वर्ष वयोगटामधील बालकांच्या शिक्षणाच्या बाबतीत माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानच्या आपल्या अपत्य किंवा पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे. ठीक आहे. ह्या 11 फंडामेंटल ड्युटीज त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. फीचर्स सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले होते. मला या ठिकाणी फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की याबद्दलच्या इम्पॉर्टंट केसेस तुम्हाला या पद्धतीने सांगायच्या आहेत. MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया यामध्ये काय सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्ट काय म्हटलं आहे, 51A जी ड्युटी आहे त्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, टू सेफगार्ड द एन्व्हायरमेंट, रिव्हर, लेक्स अँड वाईल्ड लाईफ, त्या बाबतीत सांगितलेलं आहे. मग काय सांगितलंय या ठिकाणी, या वेळेला सुप्रीम कोर्ट काय आदेश दिले, इट इज ड्युटी ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट टू इंट्रोड्यूस कंपल्सरी टीचिंग ऑन प्रोटेक्शन अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ द नॅचरल व्हेजिटेशन
इन ऑल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ऑफ द कंट्री फॉर ॲटलिस्ट 1 hour इन अ वीक. म्हणजे आठवड्यामध्ये कमीत कमी 1 तासाचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे. कशाच्या बाबतीत? प्रोटेक्शन अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ द नॅचरल एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने एम्स स्टुडंट वर्सेस एम्स. एमसी मेहता पहिली केस आणि दुसरी आहे एम्स स्टुडंट वर्सेस एम्स. Speaking about the importance of the fundamental duties, in Article 51A, Supreme Court said that they are equally important like fundamental rights. त्याचं महत्व राईट्स पेक्षा खूपच कमी आहे असं ठरत नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचं जे लेक्चर आहे, ठीक आहे, आजचं लेक्चर आपण या ठिकाणी संपवत आहोत, ज्यामध्ये आपण खरं तर फेडरलिझम पूर्णपणे संपवलेलं आहे आणि फंडामेंटल ड्युटीज ह्या थोड्या मागच्या लेक्चरमध्ये वेळेअभावी आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित कव्हर करता आल्या नव्हत्या, तर आपण त्या कव्हर केलेल्या आहेत. तर फंडामेंटल ड्युटीज एकदा तुम्ही परत एकदा वाचून घ्या आणि मी जे मुद्दे सांगितलेले आहेत ते थोडेसे लक्षात ठेवा. तर मित्रांनो आजचं लेक्चर मी या ठिकाणी संपवत आहे. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी मित्रांनो, आता उद्या आपण पुन्हा सकाळी 10 वाजता या ठिकाणी भेटूया. तोपर्यंत गुड डे सर. थँक्यू.